We'll open our Bibles to Psalm 91 verse 1. स्तोत्र 91:1 काढूया. He that dwelleth in the secret place of the Most High जो परात्पराच्या गुप्त shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्र संहिता 91:1 जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise the Lord. हालेलुया. Today, just now we sang the song. आता हे गाणं आपण गायलं. Jesus is the strong tower. की येशू ख्रिस्त आपला खंबीर बळकट असा बुरुज किंवा किल्ला आहे. And the righteous run to it and are safe. आणि नीतिमान माणसं त्या बुरुजाकडे धाव घेऊन सुरक्षित राहतात. Praise the Lord. हालेलुया. He is the city of refuge for each one of us. आपल्या प्रत्येकाचं आश्रयस्थान किंवा आश्रयाचं नगर प्रभू येशू आहे. There were 6 cities of refuge. 6 नगर होती आश्रयाची. People could run from any place and they can find the city of refuge. कुठूनही माणसं पळून येऊन त्या 6 नगरांमध्ये आश्रय घेऊ शकत होती. What a mercy of God. काय देवाची महान दया ना. What a love of God. काय देवाचं महान प्रेम. The first point we learned was पहिला मुद्दा आपण जो शिकून घेतला तो असा. coming under the covering of the Lord. परमेश्वराच्या आवरणाखाली येणे. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise the Lord. हालेलुया. In Jesus we find a refuge. येशूमध्ये आपल्याला आपलं आश्रयस्थान किंवा शरणस्थान मिळतं. Noah found his refuge in the ark of God. नोहाला त्याचं आश्रयस्थान त्या तारूमध्ये परमेश्वराच्या तारूमध्ये मिळालं. Praise the Lord. हालेलुया. I would like to say something else apart from what we have studied in the first point. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण जे शिकून घेतलं त्याच्या व्यतिरिक्त मला थोडंसं सांगायला आवडेल. What goes along the abiding under the wings of God. परमेश्वराच्या पंखांखाली राहण्यामागे काय काय जातं. And what contributes to that attitude we are going to see. आणि ती जी वृत्ती आपण बाळगणार आहोत त्या वृत्तीमागे कुठल्या कुठल्या गोष्टींचा सहभाग असतो. Now there is a place in God देवामध्ये एक अशी जागा आहे that we could all reach. की ज्या जागेपर्यंत आपण सगळेजण पोहोचू शकतो. But very few reach it. पण फार कमी माणसं फार बिलीवर माणसं देवामध्ये असलेल्या त्या जागेपर्यंत पोहोचतात. Very few have attempted to come into. आणि फार कमी बिलीवर माणसांनी प्रयत्न केलेला असतो की देवाने ही जागा ठेवलेली जी आहे त्या जागेपर्यंत मी पोहोचावं. And some just have a glimpse of that place. काहींना फक्त त्या जागेची एक झलक पाहायला मिळते. People just see it from far. लोकांना लांबून ती जागा पाहायला मिळते. काहींना Still others have temporary experience of that place. आणि काही माणसं अशी असतात बिलीवर लोकांचं मी बोलत आहे बरं का. आणि काही माणसं अशी असतात की ज्यांना त्याचे थोडेफार अनुभव येतात. So staying in that secret place तर त्या गुप्तस्थळी राहणे is very important. अतिशय महत्त्वाचे आहे. Abiding in that secret place is important. त्या गुप्तस्थळी राहणं त्या गुप्तस्थळी कायम बसणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. Not just knowing about the secret place of the Most High. केवळ परात्पराच्या गुप्तस्थळाविषयी जाणून घेतलं आणि झालं संपलं विसरून गेलो तेवढं काही महत्त्वाचं नाही. तेवढं पुरेसं नाही. We need to be found in the secret place of the Most High at all times. तर परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी आपण सारखं सापडायला हवं. Now the secret place of the Most High परात्पराचं गुप्तस्थळ is staying in God. म्हणजे देवामध्ये राहणे. Staying in the call of God. देवाच्या पाचारणामध्ये राहणे. Staying in the plan of God. देवाच्या योजनेमध्ये राहणे. Staying in the desire of God. देवाच्या इच्छांमध्ये राहणे. Staying in the will of God. देवाच्या इच्छेमध्ये चालणे राहणे. Staying in the word of God. देवाच्या शब्दामध्ये राहणे. Amen. आमेन. And staying faithfully in that place. आणि ते राहत असताना त्या गुप्तस्थळी विश्वासूपणे इमानदारीने राहणे. No matter what happens in our lives, आपल्या जीवनामध्ये काही होऊ दे we are still found in that place. आपण त्या गुप्तस्थळी सापडायला हवं आणि नेहमी राहायला हवं. Because that place has been established by God for each one of us. कारण ते गुप्तस्थळ किंवा ती जागा परमेश्वराने आपल्या प्रत्येकासाठी स्थिर स्थावर करून ठेवलेली आहे. It's like the hen's wings. कोंबडीच्या पंखांसारखी ही बाब आहे. Now it's not I mean a hen is a bird. आता कोंबडी एक पक्षी किंवा पक्षी आहे. But still that hen cannot fly. पण ती कोंबडी उडू नाही शकत. Then why then it has been given wings? मग ती कोंबडी उडू शकत नाहीये तर तिला पंख कशाला दिलेले आहेत? See? Why? का? So that it can spread its wings and take
all the chicks under its covering. अशासाठी दिलेले आहेत की त्या कोंबडीनं आपले पंख पसरावे आणि आपल्या सगळ्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घ्यावं. God wants each one of us to find our place in Him under His wings. देवाची इच्छा आहे की आपल्याला प्रत्येकाला त्याच्या पंखांखाली त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाला आपापली जागा आपापलं स्थान सापडायला हवं. I tell you, मी तुम्हाला सांगतो it's the most powerful place to be in. अतिशय सामर्थ्यवान जागा आहे ही. इथेच आपण राहायला सुरुवात केली तर. And being in that glorious place of the Most High will give you power with God. आणि परात्पराच्या गुप्तस्थळी बसून तुम्हाला देवाबरोबरचं सामर्थ्य प्राप्त होईल. Jacob had the glimpse of it याकोबाला याची झलक मिळाली at Bethel. बेथेलमध्ये. Amen. आमेन. A glimpse of it at Bethel. याकोबाला याची सगळ्याची एक झलक मिळाली बेथेलमध्ये. Amen. आमेन. And then when he was facing his brother, आणि मग जेव्हा याकोब आपल्या भावासमोर आला, he had a greater experience of that wings. त्याला त्या पंखांचा अजून एक मोठा महान अनुभव आला. At Peniel, पेन्युएल या जागी, where he came under the wings of God. जिथं तो देवाच्या पंखांखाली ऍक्च्युअली राहायला आला. Amen. Amen. There he was made into Israel. आणि मग तिथं याकोबाचा इस्रायल झाला. त्याचं नाव देवाने तिथे ते याकोब काढून त्याला इस्रायल दिलं. There he had the power with God. आणि Bible मग says. त्याला देवाबरोबरचं सामर्थ्य त्या जागी मिळालं. Amen. Amen. It says he had the power with God. लिहिलेलं आहे तिथे त्याला देवाबरोबरचे सामर्थ्य मिळाले. Amen. Amen. In the beginning he just had a few experiences. सुरुवातीला याकोबाला थोडेफार देवाचे अनुभव इकडे तिकडे आले होते. Later on, मागाहून he came to know, याकोबाला समजलं if I ever want to win over my brother, की मला जर माझ्या भावाचं मन जिंकायचं असेल I have to win over God by staying under his wings. तर पहिलं मला देवाच्या पंखांखाली राहून देवाचं मन जिंकायला हवं. And there is no other way you can have the power. आणि दुसरी कुठली रीत नाहीये. देवाचं सामर्थ्य जर आपल्याला हवं असेल तर त्याची दुसरी कुठलीही रीत नाहीये. Amen. Amen. The things that a man and a woman can do from the wings of God is greater than you doing any works of God outside the wings of God. तुम्ही परमेश्वराच्या पंखांखालनं निघून जे काही कार्य कराल ते धुळीत जमा होईल, ते शून्यात निघेल. पण जर आपण सगळी बिलीवर माणसं परमेश्वराची मुलं या नात्यानं परमेश्वराच्या पंखांखाली राहायला आलो आणि तिथून जर परमेश्वराचं कार्य केलं तर त्या सगळ्याला किंमत येईल. Praise the Lord. You can do greater works. तुम्ही महान कार्य करू शकता. And being in that place आणि त्या जागी राहून positions you for glorious things. त्या गुप्त स्थळी राहायला गेल्यानंतर ना आपली पोझिशन किंवा आपलं पद आपलं स्थान बरोबर आपण घेतो की ज्यातनं आपल्याला महान कार्य करता And येतं. when you are often found under the wings of God, आणि जेव्हा तुम्ही सारखे देवाच्या पंखांखाली सापडता you can even reason with God. त्याला मग तुम्ही देवाशी वादिवाद किंवा तर्कही करू शकता. Amen. Amen. And God will oblige to you. आणि परमेश्वर तुमचं म्हणणं ऐकेल सुद्धा. You talk to God, He will talk to you. तुम्ही परमेश्वराशी बोलाल, परमेश्वर तुमच्याशी बोलेल. There have been people in the old covenant जुन्या करारामध्ये अशी काही माणसं होती who have done that. की ज्यांनी हे केलेलं आहे. For example, Abraham. उदाहरणार्थ अब्राहम. He had in a sense such a close fellowship with God अब्राहम परमेश्वराशी इतक्या जवळीकतेनं संभाषण करायचा that he could put his weight on certain things and God would oblige. की काही गोष्टींवरती अब्राहम आपला पाय ठेवायचा, ठाम म्हणायचा. काही गोष्टींवरती अब्राहम वजन द्यायचा की नाही दे बाप्पा असंच झालं पाहिजे आणि देव मान्य करून तसंच करायचा. Praise the Lord. Hallelujah. Like Elijah. एलिया, He had such hold on God. एलियाची पकड देवावर किती होती. He could say, तो म्हणू शकला for 3 years it will not rain. एलिया काय बोलला, 3 वर्ष पाऊस पडणार नाही. And God listened to him. आणि देवाने ऐकलं ना. 3 वर्ष पाऊस आला नाही ना. He said, now let it rain. And it rained. आणि मग एलिया म्हटला आता पाऊस पडू दे आणि पाऊस पडला. God moved according to the dictum of Elijah. म्हणजे एलिया जे काही बोलला त्या रीतीनं देव करत गेला. Joshua, योशुआ, stop the sun. योशुआने सूर्य थांबवला. Stop sun. सूर्य थांब. I have not finished fighting with the enemies. अजूनपर्यंत शत्रूंशी माझी लढाई संपली नाही. सूर्या तू थांब. Let the day be longer. एवढ्या लवकर मावळू नको. दिवस जरा लांब होऊ दे. God even changed the timing and the day. देवाने काळ वेळ दिवस सगळं बदलून टाकलं. Why? का? Over one man's word. एका माणसाच्या शब्दावर एक माणूस मला म्हणतोय म्हणून. They carried some weight with God. का? कारण त्या माणसांमध्ये देवाचं काहीतरी वजन होतं. They could put in a sense weight on their word. एका रीतीनं आपल्या शब्दांवर ते वजन देऊन देवाला सांगू शकत होते आणि देव त्यांचं ऐकूही शकत होता आणि तसं करत होता. Look at Abraham. अब्राहम,
He had interceded with the Lord. त्याने परमेश्वराबरोबर मध्यस्थी केली. Bible says बायबल म्हणतं in Genesis 18:23, उत्पत्ती 18:23 मध्ये and Abraham drew near. हालेलुया अब्राहम जवळ आला. Praise God. आमेन. Abraham drew near God. अब्राहम देवाच्या जवळ आला. What guts? म्हणजे काय हिम्मत असावी त्या माणसात, What power? काय सामर्थ्य असावं त्या माणसात. Abraham drew near and said, "Wilt thou destroy the righteous with the wicked?" अब्राहम देवाजवळ येऊन म्हटला, तू दुष्टाबरोबर न्यायीचाही नाश करणार का काय. What passion? म्हणजे काय आवेश. Passion for the lost souls. म्हणजे हरवलेल्या माणसांसाठी अब्रामाचा जीव अडकलाय. God wanted somebody to stand in the gap like him and ask of it. देवाची इच्छा होती की त्याच्याप्रमाणे कोणीतरी मधल्या खिंडीत उभं राहून त्याला मागावर एक कोणी मागितली तर मी द्यायला तयार आहे. Ask of me nations and I will give to you the ends of the earth as your possession. हालेलुया. मला राष्ट्र माग, मला देश माग आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंत कानान कोपरा मी तुला देईन. Praise the Lord. Ask one nation. I am ready to give lands. एक देश तू मला माग, मी पृथ्वीवरची जमीन आणि जमीन तुला देईन. Have passion for one soul. I will give you 10 souls. एका आत्म्यासाठी आवेश ठेव, मी तुझ्या दारी 10 आत्मे उभे करीन. Praise God. देवाला Show a धन्यवाद. little passion towards me. थोडासा आवेश देवाला दाखवा. Amen. आमेन. That's the power you can win over when you come under the wings of आणि ते God. सामर्थ्य तुम्ही जिंकू शकता जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या पंखांखाली राहायला याल, परमेश्वराच्या गुप्तस्थळी वसायला याल तेव्हा. What did Abraham say? अब्राहम काय बोलला. What if there are 50 righteous people in the land of Sodom and Gomorrah? सदम आणि गमोरामध्ये 50 नीतिमान माणसं असली तर मग Will you destroy the whole land? 50 नीतिमान माणसं सापडली तरी तू त्या संपूर्ण गावाचा नाश करणार का देवापा. Lord said, okay, I will not. तर परमेश्वर म्हटला ठीक आहे 50 जर नीतिमान सापडली तर नाही करणार. I will spare the entire city if I find 50 righteous people in that 50 city. नीतिमान माणसं जर मला सापडली ना तर अब्रामा तू पण मला काय लक्षात ठेवशील, मी त्या संपूर्ण गावाला सोडून देईन. चल. Then Abraham said, मग अब्राम बोलला Master, की प्रभू one more proposal. अजून एक प्रस्ताव आहे. What if there are 45? अजून एक मागणी घालतो दे बाप्पा. 50 नाही 45 नीतिमान असली तर. She was not sure how many are there. म्हणजे अब्रामालाही स्वतःला खात्री नव्हती की या गावाचं काही सांगत नाही, पण आपण विनंती करून बघूया. 45 are there. 45 नीतिमान माणसं असली तर. Okay, God said, I will spare even if there are 45 righteous people. देवा म्हटला ठीक आहे चल 45 नीतिमान माणसं जरी सदम गमरात सापडली ना तर मी ते गाव सोडायला तयार आहे. Lord, one more chance. प्रभू अजून एक संधी. 40 if there. 40 नीतिमान असली तर. Okay. प्रभू म्हटला ठीक आहे चल 40 असली तरी वाचवतो. Master, now I'm dust. Now I'm dust and ashes. प्रभू Lord. मी आता राख आणि धूळ आहे. अजून एकदा बोलतो मी. एकदाच बोलतो शेवटचं. जास्त नाही बोलतो. जास्त नाही. What if there are 30 Lord? 30च नीतिमान माणसं असली तर. God said, okay, I will spare the ते whole म्हटला land. ठीक आहे बाबा तुझं ऐकलं. 30 नीतिमान माणसं असली तरी ते गाव मी वाचवीन. Now he came to know God's heart. अब्रामाला देवाची नाडी कळली God is also bent upon saving the whole land. की देवा आता अख्खं गाव वाचवायला पण तयार आहे. Praise God. फक्त 30 Amen. सापडायला He हवे. said, okay, Lord, just maybe last chance, Lord. आणि मग अब्राम म्हटला देवा एक शेवटचा चान्स. What if there are 20 Lord? 20च असली तर. See how the mighty one listens to Abraham. म्हणजे महान परमेश्वर अब्रामाचं कसं ऐकत आहे बघा. I mean, who should listen to whom? अरे कोणी कोणाचं ऐकायला हवं आणि कोण कोणाचं ऐकतंय. But God is listening to this man पण देव या माणसाचं ऐकतोय who is dust and ashes. जो धूळ आणि माती आहे. And then finally he said, शेवटी तो म्हटला last Lord, last. शेवटचं Last. एकच चान्स. Because he knows कारण त्याला माहिती आहे. जास्त लोक नसणार तिथे हो ना चांगलं. त्याला खात्री होती आतून की या गावाचं काही सांगत नाही. इथे बिघडलेलीच माणसं आहेत. He must have counted. त्याने मोजलं असेल. लॉट आहे एक चांगला. एक लोट. त्याचं बायको आहे. लोटाची बायको. असं मिळून किती लोक आहेत त्यांचं? असं लोट त्याची बायको And two मुली sons. जावई. And two- हालेलुया. That means about 6. म्हणजे 6-7 निघतील. 6. Another at least 4 will be there. आणि 6-7 म्हटलं तर त्याच्या जवळपासची अजून एक 4 म्हणजे So he 10 said, 10 people, Lord. आणि मग अब्राम म्हटला 10 माणसं नीतिमान सापडली तर. Okay, I will spare the city. ठीक आहे ना 10 नीतिमान माणसं सापडली तरी मी ते गाव वाचवीन. अब्राम God hearkened to his request. आणि देवाने अब्रामाची विनंती ऐकली. It was as if God had invited Abraham to his boardroom. की जणू काही देवबापाने अब्रामाला त्याच्या बोर्डरूम मध्ये त्याच्या कमिटी मध्ये घेतला असेल आणि त्याला विचारत असेल आणि त्याच्याशी बोलत असेल. Amen. Amen. And majority of the committee boardroom members were from heaven. Only one was from the earth. आणि जास्तीत जास्त कमिटी मेंबर सगळे स्वर्गातलेच होते. हा पृथ्वीवरचा एक अब्रामच त्या कमिटी मधला मेंबर होता. Amen. आमेन. It was as if everyone was against it. आणि जणू काही सगळे
याच्या विरुद्ध होते की नाही नाही अख्खं गाव खलास झालं पाहिजे. Every angel was ready with the cannon and the bombs and everything to आणि destroy the land. प्रत्येक देवदूत तयार होता जणू काय हातामध्ये आग म्हणा का बॉम्ब म्हणा जे काय असेल ते घेऊन त्या गावांवरती सोडायला. All artillery, all brimstone, sulfur, everything was ready by the सगळी angels. शस्त्र सामग्री तयार होती. गंधक म्हणा काय म्हणा आग लावायला जे लागतं ते सगळं तयार होतं देवदूतांच्या हातात की आता प्रभू बोलला की आपण सोडायचं आणि जाळायचं. Yes. Even if you go today तुम्ही आज जरी गेलात near that Dead Sea, त्या मृत समुद्रापाशी you will find rocks with pure sulfur. तुम्हाला तिथे असे खडक सापडतील की ज्यामध्ये शुद्ध गंधक आहे. That's what brimstone is. It's pure sulfur. शुद्ध गंधक, त्या गंधकाचे खडे. And you will never find anywhere else so pure sulfur as you find it near the Dead Sea. आणि मृत समुद्रापाशी हे जे इतकं शुद्ध गंधक सापडतं तेवढं कुठे इतरत्र सापडत नाही. They checked it out. त्यांनी तपासलंय. That sulfur was 98% pure sulfur. You will not find anywhere else. 98% शुद्ध गंधक इतरत्र जगात कुठेही सापडणार नाही जे मृत समुद्रापाशी डेड सी पाशी सापडतं. It creates an extremely high temperature, to burn the whole thing. आणि खूप मोठं तापमान पेटवून घेतं ते सगळं जळून राख करायचं असेल तर. And that is the only place on the whole earth where you will find 96 to 98% of pure sulfur. आणि अख्ख्या पृथ्वीवर ही एकच मृत समुद्रापाशी जागा आहे की जिथे 98% जवळजवळ शुद्ध गंधक सापडतं. Sure enough, God is sending that brimstone. It has to be pure. आणि नक्कीच परमेश्वर देवबाप ते पाठवत आहे तर ते शुद्धच असायला पाहिजे. Praise God. Hallelujah. Amen. Amen. It's not like us. आपल्यासारखं नाही काही. थोडं पेट्रोल मध्ये थोडं राखेल पण टाका आणि थोडं पाणी पण टाका मग गाडी असं चालतं. पूर्वी Here even if they drink poison, 2 bottles, nothing happens to them. इथे एखाद्याला विष प्यायचं असेल तरी 2-2 बाटल्या विष पिऊन पण जीव जात नाही. Amen. म्हणजे 10 प्यायला लागतं. म्हणजे विष पण अशुद्ध आहे ब्रदर. Cannot even die also. मरता पण येत नाही लवकर. See, when God's judgment comes, it really comes. 98% sulfur. देवाचा न्याय आला की खरोखर येतो. अगदी 98-99% शुद्ध गंधक असं सोडलं की सगळं जळलं. Praise the Lord. Amen. If you walk today near the Dead Sea, आज जर तुम्ही मृत समुद्रापाशी चाललात you will find traces and shadows of the 5 cities which dwelt there. तर 5 नगर जी तिथे वसायची एकेकाळी त्यांच्या जागा, त्यांची छाया, त्यांची सावली आपल्याला तिथे Now सापडते. God would have stopped all this destruction आता परमेश्वर हा सगळा नाश सदोम गमोराचा वगैरे थांबवू शकला असता. if he had found only 10 righteous people. जर त्याला फक्त 10 नीतिमान माणसं सापडली असती तर देवाने हे सगळं थांबवलं असतं. That could have changed the decision of God. आणि त्यामुळे देवाचा निर्णय बदलूही शकला असता जर 10 नीतिमान माणसं सापडली असती तर. One man with God can change many decisions of God. देवाबरोबर जर एक माणूस देवाला असा सापडला तर त्या एका माणसापायी देवा कुठलेही निर्णय बदलू शकतो. हालेलुया. Why? का? Because he has said, कारण तो बोललाय heaven belongs to him, earth I have given to man. स्वर्ग त्याच्या मालकीचा आहे, पृथ्वी त्याने मानवाला दिलेली आहे. See? हा? He says, heaven is mine, the earth I have given to men. देव म्हणतो स्वर्ग माझ्या मालकीचा आहे, मी पृथ्वी मानवाला दिलेली आहे. That's why he has to work through men. आणि म्हणून त्याला मानवांद्वारे माणसांद्वारेच पृथ्वीवर कार्य करायला लागतं. He has to take the help of man. त्याला माणसाचीच मदत घ्यायला लागते सुवार्ता गाजवायला का त्याचं कार्य वाढवायला. So if he can find one righteous man, तर जर देवाला एक नीतिमान किंवा धार्मिक माणूस सापडला God will not leave him. देव त्याला सोडणार नाही. God will get his work done through that one man देव त्याला or one woman. देव त्याला घट्ट धरून ठेवेल किंवा तिला घट्ट धरून ठेवेल आणि त्यांच्याद्वारे देव काम करून घेईल. Are you that one man? तुम्ही तो एक माणूस आहात का? Are you that one woman? तुम्ही ती एक स्त्री आहात का? Be prepared. God is going to use you. तयार राहा, देव तुम्हाला वापरणार आहे. He is going to use you. देव तुम्हाला वापरणार आहे. God always uses the most unlikely people. आणि देवात नेहमी अशाच लोकांना वापरतो की ज्यांच्याकडे बघून आपल्याला कधीच असं वाटत नसतं की याला देव वापरेल. But what happens with us is आपलं काय होतं? we are put out because somebody else has said we are fools. कोणीतरी येऊन आपल्याला म्हणतं की तू मूर्ख आहेस म्हणून आपण नाराज होतो. And we say, आणि आपण म्हणतो people only regard me a fool. What can God ever call me? लोक मला मूर्ख म्हणतात तर आता देव सुद्धा काय मला म्हणणार काय माहित. But that is the way the devil works. पण अशा रीतीनं सैतान काय करतो? कार्य करतो आपल्या डोक्यात. Let the world call you the greatest fool. जग म्हणू दे ना तुम्हाला की तू सगळ्यात मूर्ख आणि बावळट आहेस. But God doesn't think so. देव अशा रीतीनं विचार करत नाही. Amen. Amen. You can come to God. तुम्ही देवाकडे येऊ You can शकता. show your passion towards God. तुम्ही देवाला तुमच्यातला आवेश दाखवू शकता. Hunger and thirst for God. तुम्ही देवाला दाखवू शकता की देव बाप्पा मी तुझ्या मागे अगदी तानेला आणि भुकेला आहे. Come under the wings of God. देवाच्या पंखांखाली येऊ शकता. Stay under the wings of God. देवाच्या
देवाच्या पंखांखाली राहू शकता. You will witness power after power. तुम्हाला सामर्थ्यामागे सामर्थ्य अनुभवायला मिळेल. Praise the Lord. Hallelujah. Just imagine a big factory. कल्पना करा एक मोठी फॅक्टरी आहे You know, you can either be a factory worker there आणि त्या फॅक्टरीमध्ये तुम्ही कामगार असू शकता who has to see some spare parts maybe in some section. की ज्या कामगाराला काही एखाद्या डिपार्टमेंट मध्ये काही जे स्पेअर पार्ट्स असतात काही जे तिथलं साहित्य असतं ते बघायचं आहे To give and to take and receive की and all. देणं घेणं का काही त्याचं असं काम असेल And that तिथलं. shall be your job. It shall be limited to that thing. आणि तो त्या कामगाराचा जॉब असेल आणि तेवढ्या पुरतच त्याचं ते मर्यादित असेल की माझं एवढंच काम आहे देणं घेणं वॉट एव्हर. You cannot go beyond that. त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जाऊ Or शकत. then you can be a supervisor. नाही तर तुम्ही कामगार नसाल तर मग तिथे तुम्ही सुपरवायझर You व्हा. have people under you and you have authority over them. सुपरवायझर तुम्ही झाल्यानंतर तुमच्या हाताखाली थोडीफार माणसं असतील आणि त्या माणसांवर तुमचा अधिकार चालत असेल किंवा चालेल. And then you have authority over those workers under you. आणि मग जे कामगार तुमच्या हाताखाली आहेत त्या कामगारांवर तुमचा अधिकार चालतो. But that is the limited work you have got. पण ते मर्यादित काम असतं तुमचं. त्याच्या पलीकडे तुम्ही कोणावर अधिकार गाजवायला चालवायला जाऊ नाही शकत. Or you can be a manager नाही तर तुम्ही मॅनेजर व्हाल who makes a certain decision. जो मॅनेजर काही विशिष्ट निर्णय घेऊ शकतो How about stock? What kind of stock is there? What is there and all that. की स्टोअर मध्ये म्हणा स्टॉक किती आहे किती सामान आहे वगैरे वगैरे. So you are limited to that job. मग तेवढ्या पुरतं तुमचं काम मर्यादित असतं बाकी पुढे तुम्ही नाही काही करू शकत. Or then you can be a director of that company. किंवा नाही तर तुम्ही त्या कंपनीचा एखादा डायरेक्टर बनू शकता. Or you could be the board of directors. नाही तर त्या कंपनीमध्ये तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर होऊ शकता. One of the members on the board of directors. बोर्ड ऑफ डायरेक्टर मधला एक सदस्य तुम्ही होऊ शकता. And there तिथे you have more authority. मग तुमच्या हातात अजून अधिकार येतो. Amen. Amen. You can make bigger decisions. आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकता. Even if the work has to be stopped completely, आणि जरी काम संपूर्णपणे थांबवायचं असेल you have the power to do it. तर तुमच्याकडे तेवढं सामर्थ्य आणि सत्ता असते की तुम्ही सांगू शकता की आजपासून फॅक्टरीमध्ये हे काम बंद. Amen. Amen. You can change the plan entirely आणि तुम्ही संपूर्णपणे योजना बदलू शकता because you have the power. कारण तुमच्याकडे सामर्थ्य आहे. तेवढी पॉवर तुम्हाला अलॉट केली आहे. Amen. आमेन. You can talk in the boardroom. तुम्ही बोर्डरूम मध्ये जाऊन बोलू शकता. Things can be changed. गोष्टी बदलू शकतात. Timing of the company can be changed. कंपनीचं वेळापत्रक किंवा कंपनीच्या वेळा बदलू शकता. Just because you have that power in that boardroom. एक कारणच त्याच्या मागचं की तुम्ही त्या बोर्डरूम पर्यंत पोहोचलात आणि त्या बोर्डरूम मध्ये तुम्ही एक सदस्य झालात म्हणून. Praise the Lord. Hallelujah. The greater the degree of position, तर आपलं जेवढं मोठं पद होईल the greater the decision making power you are invested with. तेवढे मोठे निर्णय घ्यायची कुवत देव आपल्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये घालेल. And that affects the whole company and the whole system and all the people working under you. आणि त्याचा परिणाम तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या संपूर्ण लोकांवर संपूर्ण फॅक्टरीवर किंवा तुमची जी काही टीम आहे त्या संपूर्ण टीमवर त्याचा परिणाम होईल. That person can just say तो व्यक्ती एवढंच बोलेल in the boardroom, बोर्डरूम मध्ये tomorrow we give off to all the company workers. की उद्या सगळ्या कंपनीच्या कामगारांना सुट्टी. Finished. झालं. Everybody will have holiday. तो म्हटला की उद्या सगळ्या कामगारांना सुट्टी म्हणजे उद्या सगळ्यांना सुट्टी. Just imagine a worker coming and saying, tomorrow all holiday for the whole company. Who will listen to him? कामगार येऊन डिक्लेअर करू शकतो का? कंपनीतला एखादा लेबर काम करणारा कामगार येऊन म्हणू शकतो का की उद्या संपूर्ण कंपनीला मी सुट्टी जाहीर करत आहे म्हणजे सुट्टी. Who will listen to him? They'll say, छुट्टी तुम्हारा कायम का. हा त्या कामगाराचं कोण ऐकेल? You should have hold in the top places. वरच्या मुख्य जागांमध्ये तुमचा ताबा पाहिजे. Now, if you want to have hold on the top places, you need to see how can I go to that top place. उंच जागेवर जर तुमचा ताबा तुम्हाला मिळवायचा आहे तर मग पहिलं त्या उंच जागेपर्यंत जायचं कसं ते शिका. Now, if it was in the world, जगाचं असतं then you need qualification, you need skill, you need talent and all that. जगातल्या नोकरी धंद्याविषयीने म्हणायला गेलं तर जगामध्ये उंच पदांपर्यंत पोहोचायला गुणवत्ता लागते, शिक्षण लागतं वगैरे वगैरे लागतं. But if you want to go to the top place with God, जर देवाबरोबर तुम्हाला अगदी मोठ्या उंच पदावर जायचं असेल you need character, तर पहिलं तर स्वभाव सुधारायला you need लागतो. righteousness, तुमच्यामध्ये नीतिमत्ता लागते. you need hunger and thirst for God, मग देवासाठी ताण आणि भूक लागते. you need to be found in the company of मग God. देवाच्या कंपनीमध्ये तुम्ही सारखे सापडायला हवे. असं जर सापडलं तर तुम्ही देवाबरोबर मोठ्या पदावर पोहोचाल. Praise the Lord. हालेलुया. Because when a manager makes a decision, it may affect some people. A worker makes a decision, it will affect only a few people. But when you are in the top place, it affects the whole crowd. कारण मॅनेजर किंवा कामगार एखादा निर्णय जेव्हा घेतात
तेव्हा तेवढ्या तात्पुरत्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. पण जेव्हा तुम्ही उच्च पदावरती, मोठ्या पदावरती, बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत मजल मारता, त्याला मग अख्ख्या कंपनीवर त्याचा परिणाम होतो. See, God didn't listen to Lot, देवाने लोटाचं ऐकलं नाही, but God listened to Abraham. अब्रामाचं जरूर ऐकलं. He'll not just listen to anybody. असं कोणाचंही देव ऐकणार नाही. He has to have some place, some authority with God. काहीतरी जागा, काहीतरी अधिकार त्या माणसानं देवाबरोबरचा कमवला पाहिजे. Praise the Lord. तर मग तो बोलला तर देव ऐकेल. So there are different degrees of natural authority. तर नैसर्गिक अधिकाराच्या वेगवेगळ्या डिग्री किंवा टप्पे आहेत. Even in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये सुद्धा there are different degrees of spiritual authority. आध्यात्मिक अधिकाराचे वेगवेगळे टप्पे आहेत आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा. Amen. Amen. So we have all understood तर आपण सगळ्यांनी हे समजून घेतलंय that we Christians, की आपण ख्रिस्ती we माणसं, are called kings and priests of God. आपल्याला देवाचे याजक आणि राजा असं म्हटलं गेलंय. And we know there are different callings, आणि आपल्याला there माहिती are आहे different giftings. आणि आपल्याला माहिती आहे की देवाकडनं वेगवेगळी पाचारणं, वेगवेगळी दानं बिलीवर माणसांना किंवा पाचारित माणसांना मिळतात, हे आपल्याला माहिती आहे. Even in the calling there are different degrees of positions and closeness also. आणि त्या पाचारणा मागे देखील परमेश्वराशी किती जवळीकता त्याची साधली जाईल याचे पण वेगवेगळे टप्पे असतात. Some people may have a calling but they will not be very close to God. काही लोकांवर पाचारण देवाचं असेल पण कदाचित ते देवाच्या तेवढ्या जवळ नसतील. But still things work because of the calling of God. पण तरी कार्य होताना त्या माणसाद्वारे दिसेल का? कारण की त्या माणसावर देवाचं पाचारण तेवढं का होईना आहे. But it will not be very effective unless that person who has the calling of God is found under the wings of God पण ते also. जास्त प्रभावशाली दिसणार नाही जोवर तो माणूस की ज्याच्यावर परमेश्वराचं पाचारण आलेलं आहे, जोवर तो स्वतः परमेश्वराच्या पंखांखाली कायमचं राहायला येत नाही, परमेश्वराच्या गुप्तस्थळी कायमचं बसायला येत नाही, तोवर त्याच्या कार्याला फारसा प्रभाव येणार नाही. Are you understanding? कळतं का? कॉलिंग असेल, People पाचारण have असेल, callings. लोकांवर कितीतरी बिलीवर लोकांवर पाचारण आहे, Yet there are different positions. तरी देखील पद वेगवेगळी आहेत. Why? का? Why? का? Because कारण. of the closeness. देवाशी किती जवळीकता आहे त्यांची. Even in your calling, it all depends how close you are to God. तुमच्या पाचारणात सुद्धा तुम्ही देवाच्या किती जवळ आहात यामुळे खूप फरक पडतो आणि यामुळे फार वेगळी छाप पडते. So based on different callings, God gives people different assignments. He gives people. तर वेगवेगळ्या पाचारणांवर आधारभूत देवा वेगवेगळ्या लोकांना नेमून त्यांना वेगवेगळी कामं देतो. Amen. Hallelujah. And He gives different authority also to people. आणि वेगवेगळे अधिकार पण देव लोकांना देतो. So it's not just calling. तर नुसतं पाचारण मिळालं आणि झालं असं नाहीये. Some people say I'm a pastor. काही लोक म्हणतात मी पास्टर आहे Gifts are flowing through me. आणि माझ्याद्वारे दान वाहतायत, I'm an evangelist. मी सुवार्तिक आहे. When I just raise my hand like that, people all fall. असा मी हात केला की सगळे लोक Okay. पडतात. ठीक आहे राजा, हालेलुया. That is all gifting. ते सगळं दान आहे. But it will not continue long if you don't come close to God. पण ते जास्त वेळ टिकणार नाही जर तू देवाच्या जवळ राहिला नाहीस तर. Are you understanding? देवाच्या गुप्तस्थळी बसला नाहीस तर. Like the apostles of the Lamb are these 11. जसं कोकऱ्याचे प्रेषित हे 11 And Paul was not in it. आणि पॉल मात्र त्यांच्यात नाही. He says of Peter तो पेत्राविषयी म्हणतो, and even James and even John याकोब योहानाविषयी पण तो म्हणतो. in Galatians 2:9. गलती 2 अध्याय 9 वचन. And when James, Cephas and John, who seemed to be pillars, Hallelujah. who seemed to be pillars, perceived the grace that was given unto me, they gave to me right hand of fellowship. गलती 2:9 पॉल म्हणतो, आणि मला देण्यात आलेली कृपा ओळखून याकोब व केफा म्हणजे पीटर व योहान जे स्तंभ असे मानले होते, त्यांनी मला व बर्नबाला भागीपणाचे उजवे हात दिले. Amen. In verse 6 it says, 6व्या वचनात तो म्हणतो, see, by the way, their reputation as great leaders made no difference to me, for God has no favorites. 2:6 मध्ये पॉल म्हणतो, आणि जे कोणी काहीसे प्रतिष्ठित दिसले ते कसेही असो त्याचे मला काही नाही, देव माणसाच्या बाह्य रूपाकडे पाहतच नाही. Are you understanding? कळतं का? He's speaking about the apostles. तो पॉल प्रेषितांविषयी बोलतोय. I mean, what guts to say like म्हणजे that? काय हिम्मत असावी पॉल मध्ये की प्रेषितांविषयी. What he's saying? काय म्हणतो तो? They are great leaders and all that. They got big callings and they are the apostles of the Lamb and all that. आहेत ते मोठे लीडर आहेत, ते मोठे अपॉस्टल, ते मोठे प्रेषित आहेत, त्यांच्यावर पाचारण आहे. And Jesus called them, येशूने त्यांना पाचारलंय. each one of them. येशूने त्यांना प्रत्येकाला बोलवलंय. Jesus was with them येशू त्यांच्या बरोबर होता 3 years. 3 वर्ष. All that is true. हे सगळं खरं आहे पॉल म्हणतो. But it still does not make any difference to me because God has no favorites. पण ते कसेही असो
त्यानं मला काही फरक पडत नाही, कारण देव माणसाच्या बाह्य रूपाकडे पाहत नाही. देवाचे कोणी असे अगदी लाडके नसतात. See, what Paul is trying to say is, म्हणजे पॉल काय म्हणायचा प्रयत्न करतो, people have calling. लोकांवर पाचारण असतं. They might have seen Jesus also. त्यांनी येशूलाही कदाचित पाहिलं They असेल. must have walked with Jesus also. ते येशू बरोबर कदाचित चालले पण असतील. Yet it does not make much difference to तरी me. त्यानं फारसा पॉल म्हणतोय हा, माइंड यू, त्यानं मला काही फारसा फरक Why? पडत नाही का. He says further, पुढे पॉल म्हणतो because कारण I labored more than they all. त्यांच्या सर्वांपेक्षा जास्त श्रम मी घेतलेले आहेत. Are you understand? हालेलुया. They may be apostles, ते असतील प्रेषित, but पण I can prove how close I am by the work that I do for मी my God. साबित करून दाखवू शकतो तुम्हाला, जे कार्य मी करतो त्या कार्याद्वारे, की मी देवाच्या किती जवळचा आहे. Listen, people. ऐका, Somebody may be called a pastor also. एखाद्याला पास्टर म्हणून बोलवलं असेल, You don't need to worry about it. तुम्ही काळजी करायची गरज नाही. Don't be put down. तुम्ही नाराज होऊ नका Oh, I'm not a pastor. की मी पास्टर नाही झालो, I'm not an मी evangelist. सुवार्तिक नाही झालो. That's not important. ते महत्वाचं नाही. How close you are to God is तू important. देवाच्या किती जवळ आहेस ते महत्वाचं आहे. It's not just pastors who are close to God. केवळ पास्टर देवाच्या जवळ असतात. ते पास्टरचं लेबल लागलं की हा देवाच्या जवळचा झाला, मग त्याचा स्वभाव कसाही असो तो कसाही वागो, असं होत नाही. It's not that pastors can only be allowed to come closer to God. फक्त पास्टर लोकांना देवाच्या खूप जवळ यायची परवानगी दिलेली आहे असं नाहीये. No. नाहीये. Sometimes कधी कधी common people are put off by this knowledge. Oh, he is a pastor and so God will take him definitely closer. काही साधी बिलीवर माणसं या ज्ञानामुळे नाराज होऊन जातात. काय ज्ञान, की त्यांना असं माहित पडलेलं असतं की हे पास्टर लोक आहेत म्हणजे देवाच्या फार जवळचे, तर आपण कुठे उभे राहणार, How can we get a chance? Who said? आपल्याला कुठे संधी मिळणार, असं कोण म्हटलं. Maybe you can come more closer to God than a pastor does to God. असं कोण म्हटलं तुम्हाला, असं कोणी शिकवलं तुम्हाला. कदाचित एखाद्या पास्टरांपेक्षाही जास्त तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. But do you have a desire? पण त्याच्यासाठी पहिलं ते पहिलं तुझ्या मनात इच्छा आहे का. Do you hunger and thirst for God? तू देवासाठी तानेला आणि भुकेला आहे का. Do you pant like the deer that pants for some water? एखाद्या हरणाचा जीव जसा पाण्यासाठी लुलपत असतो तसा तुझा जीव देवात अडकलाय का. When I started my ministry, जेव्हा ही सेवा मी सुरू केली, before I could do that, माझी सेवा मी सुरू करण्या अगोदर I was not even thinking about the ministry. मी तर कधी सेवा किंवा मिनिस्ट्री याचा विचार सुद्धा केला नाही. I was such an introvert person. मी ते एक तर इतका माझा स्वभाव असा एकटा, I could never sit with anybody. आणि मी कधी कुणाबरोबर सुद्धा लोकांच्या गर्दीमध्ये का चार चौघांमध्ये बसू शकत नाही. But पण the day I came to know Jesus, ज्या दिवशी मला येशू कळला, I longed for him. मला इतकी येशूची तहान लागली, I had passion for him. इतका आवेश येशूसाठी निर्माण झाला. Day and night I used to spend my time before him. दिवस आणि रात्र मी देवाच्या सहवासात प्रार्थनेत घालवायचो. I wanted to please him. मला देवाला प्रसन्न करायचं होतं. I used to take a big bucket of sand on the roof of my house on the terrace, and I used to put it on the terrace and kneel on that sand. मी माझ्या घराच्या गच्चीवरती बादलीवर वाळू घेऊन जायचो. ती वाळू तिथं गच्चीवरती पसरवायचो आणि त्या वाळूवर गुडघे टेकून तासनतास प्रार्थना करायचो. And I used to bleed on my knees. माझे गुडघे रक्तबंबाळ व्हायचे. I used to take pin and I used to poke my fingers and take blood and apply it on the pages of my Bible. मी टाचणी घ्यायचो, सेफ्टी पिन घ्यायचो, त्यांनी माझ्या बोटांना इथे टोचायचो, माझं रक्त काढायचो, ते रक्त बायबल मधल्या वचनांवरती मी लावायचो. I used to tell the Lord, आणि प्रभूला म्हणायचो, how much blood should I shed for you that I can come close to you? Tell me. किती रक्त तुझ्यासाठी सांडू दे बाप्पा, तू मला सांग किती रक्त मी तुझ्यासाठी सांडू की जेवढं सांडून मी तुझ्या जवळ येऊ शकीन. I thought, मला वाटलं he shed blood, so I have to also shed blood. त्याने रक्त सांडलं म्हणजे मलाही सांडायला लागेल, मला शिकवणार कोणी नाही. But see, पण he sees the heart. तो हृदय पाहतो. Our actions may be foolish at times, but he sees your genuine heart. आपली कृती कधी कधी मूर्खासारखी असेल, पण शेवटी देव हृदयच पाहतो. And then he met me. आणि देव मला भेटला, देव मला He पावला, spoke to me देव माझ्याशी बोलला. and he told me, देव मला म्हणाला, your actions were foolish. तुझी ही सगळी कृत्य मूर्खासारखी You झाली. don't need to shed blood. असं वाळूवर वगैरे गुडघे टेकून तू रक्त सांडायची गरज नाही. But I saw your sincere heart. पण तुझं प्रामाणिक हृदय मी पाहिलं. And that was the time the Lord told me, आणि त्यावेळेला देव मला म्हणाला, if you are faithful तू जर माझ्याशी विश्वासू राहिला and preach my gospel, आणि तू जर माझी सुवार्ता गाजवली, I shall be faithful to you. मी तुझ्याशी विश्वासू राहील.
Done, finished. बस संपलं. आणि काय करायचं? एवढंच करायचं असतं जेच लोकांना जमत नाही. Praise the Lord. Hallelujah. So it's not the calling. तर पाचारण नाही. Forget the calling. पाचारण सोड बाजूला. Anybody can come. I was not even a pastor at that मी time. तर त्यावेळेला पास्टर पण नव्हतो. कॉलिंग 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 उगीच बिलियर लोक नुसतं गवगवा करून ठेवतात कॉलिंगचा. Come close to Jesus. ते सोड बाजूला. येशूच्या जवळ ये. Come under his wings. त्याच्या पंखांखाली ये. Get the warmth of God. परमेश्वराची ऊब जरा स्वतःच्या अंगाला लाव. Get the touch of God. देवाचा स्पर्श करून घे. Under his wings you will get wisdom. त्याच्या पंखांखाली तुला ज्ञान You मिळेल. will experience love. त्याच्या पंखांखाली तुला You प्रेमाचा will अनुभव experience मिळेल. mercy. त्याच्या पंखांखाली तुला दया You will मिळेल. experience forgiveness. त्याच्या पंखांखाली तुला क्षमेचा You will अनुभव येईल. experience power. त्याच्या पंखांखाली तुला सामर्थ्य मिळेल. And whenever you go out, आणि मग जेव्हा केव्हा तू बाहेर जाशील, you will radiate the glory हालेलुया, of God. तुझ्यामधनं देवाचा प्रकाश सगळ्यांवरती चमकेल. Paul said, Paul म्हणतो, I labored more than they all. यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त श्रम मी केलेत. Some people are very close to the Lord in their consciousness of Christ's love towards them. काही लोक परमेश्वराच्या जवळ अशा पद्धतीने असतात की ख्रिस्तानं त्यांच्यावरती जी प्रीती केली त्या प्रीतीचा एक विवेक भाव सारखा त्यांच्यामध्ये जागृत असतो. Amen. आमेन. Others are made leaders by Christ like Peter, but each assignment and each relationship is different. बाकीच्यांना जसं येशू ख्रिस्ताने पेत्राला लीडर म्हणून नेमलं तशा पद्धतीनं बाकीच्यांवरती पाचारण असू शकतं, परंतु प्रत्येकाचं वेगवेगळं देवाने ठरवलेलं आहे. Like Peter loved Jesus जसं पीटरनी येशूवर खूप प्रेम केलं. with all his heart. अगदी मनापासून पीटर येशूवर प्रेम करायचा. With all his weakness he loved Jesus. अगदी सगळ्या अशक्तपणा सकट पडतो धरतो पण येशूवर प्रेम करतो. Amen. हालेलुया. Falling and stubborn and doing things which are not proper, yet he loved Jesus. थोडा जिद्दी होता, थोडा हट्टी होता, थोडा ऐकत नव्हता, थोडा चुकत होता, पडत होता, पण येशूवर मात्र खूप प्रेम करायचा. And Jesus liked him. आणि येशूला पण पीटर आवडला. This peculiar quality and nature of Peter, Jesus liked. आणि येशूला पीटरचा हा विशिष्ट स्वभाव आवडला की कसा पण आहे पण माझा आहे बाबा. Amen. हालेलुया. He used to say, come Peter. आणि येशू पण म्हणायचा चल पीटर, चल इकडे जाऊ. चल जाऊ आपण. येशू पीटरला घेऊन जायचा सगळीकडे. Amen. आमेन. Whatever it is. म्हणजे काही असो, With all his weaknesses, Jesus loved him. त्याच्या सगळ्या अशक्तपणा सकट येशूनी पीटरवर प्रेम केलं. John योहान was different. वेगळा होता. He was only conscious of Jesus' love for him. योहानाला नेहमी येशूच्या प्रीतीची जाणीव असायची. Amen. हालेलुया. He did not love Jesus, त्याने येशूवर प्रेम नाही केलं, not that to the extent of Peter, म्हणजे पीटरच्या प्रमाणापर्यंत असं नव्हे, but पण he had the consciousness of love of Jesus for him. योहानाला सारखी जाणीव असायची की येशूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. See, when you have the consciousness of Jesus' love for you, you will be found on the bosom of Jesus. येशूच्या प्रेमाविषयीची जाणीव जर सारखी आपण हृदयात ठेवली तर तुम्ही आणि कोणाच्या हृदयावर सापडणारच नाही, येशूच्याच हृदयावर सापडाल. I'll tell you the difference. मी फरक सांगतो. When you love somebody जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता and you say, I love you, आणि म्हणता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, yet you will not go and lie down on his shoulder. तरी सतत तुम्ही त्याच्या खांद्यावर तर नाही राहू शकत. का? Because you will say, कारण तुम्ही म्हणाल I love him, माझं त्याच्यावर प्रेम आहे, but I don't know whether he loves me. त्याचं माझ्यावर आहे का कुणाला माहिती. So I will not lie down on his shoulder. तर त्याचं माझ्यावर आहे का नाही हे काय माहिती, आणि हे माहित न पडता मी त्याच्या खांद्यावरती 24 तास पडून नाही राहणार. Amen. आमेन. Because कारण you have that kind of little fear. ती थोडी भीती असेल तुमच्यात. ठीक आहे, I love Jesus. ठीक आहे, माझं येशूवर प्रेम आहे, Whether he loves me. पण येशूचं माझ्यावर आहे का. And that's why म्हणून Peter always wanted to polish his work. पीटरला नेहमी त्याच्या कामांना चमकवायला, पॉलिश करायला आवडायचं. Amen. Amen. He used to always appear right before Jesus. आणि पीटर नेहमी येशू समोर अगदी अप टू डेट आणि ठीकठाक दिसायचा प्रयत्न Why? का? To win the love of Jesus. की येशूचं प्रेम मला जिंकायचंय. But John योहान relaxed. आराम. Why? का? Because he was conscious that Jesus loves me. त्याला सारखी ती जाणीव होती आत की येशूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. Now when you are conscious that somebody loves you, जेव्हा तुम्हाला ही जाणीव असते की एखाद्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, you can lie on his shoulder. तुम्ही त्यांच्या खांद्यावर जाऊन पडू शकता. Why? का? Because you know he loves you. कारण तुम्हाला माहित पडलेलं असतं की याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि म्हणून मी त्याच्या खांद्यावर काय त्याच्या डोक्यावर पडलं तरी त्याला काय होणार काय होणार नाही. Because he loves me. कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. When you are conscious that somebody loves you, you can be very ease at him. जेव्हा तुम्हाला कळतं की एखाद्याचं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा तुम्ही त्यांच्याशी आरामानं राहू शकता. Amen. आमेन. Because you will have no fear. कारण भीती वाटत नाही. मग Why a child is not afraid of its mother? काय एखाद्या लहान बाळाला आईची भीती नाही वाटत? Because the child loves the mother? कारण बाळाचं आईवर प्रेम आहे म्हणून No. नाही.
Because the mother loves the child and the child knows my mother loves me. आईचं बाळावर प्रेम आहे म्हणून आणि बाळाला कळलंय की आईचं माझ्यावर प्रेम आहे. But if the child only knows that she loves the mother, but I don't know whether my mother loves me, she will not be very free with the mother. पण जर बाळाला समजा एवढंच माहितीये की माझं आईवर प्रेम आहे, पण काय माहिती आईचं माझ्यावर तेवढं प्रेम आहे का नाही, तर मग ते बाळ इतकं मोकळेपणाने आईशी बोलणार नाही का आईकडे येणार नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Though John and Peter were different in their nature, योहान आणि पीटर स्वभावात वेगळे होते, yet Jesus loved both of them. तरी येशूनी दोघांवर प्रेम केलं. He took both of them together. दोघांना जवळ घेतलं एकत्र. There are different people with different natures. वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या स्वभावाची असतात. But पण we all should strive to come close to Jesus. आपण सगळ्यांनी येशूच्या जवळ यायला झटलं पाहिजे. Amen. सगळे वेगळे असले तरी गोल एक कॉमन पाहिजे, काय की मला येशू जवळ जायचंय. Amen. Amen. In Christian life, ख्रिस्ती जीवनात you may have a calling or you may not have a calling. कदाचित तुमच्यावर पाचारण असेल किंवा नसेल. Your gifts may differ from somebody else's gifts. तुमच्याकडे जी दानं आहेत ती इतरांपेक्षा कदाचित वेगळी And असतील. it is God who has given it to you. आणि देवाने ती दानं तुम्हाला दिलेली आहे. You didn't ask of it. तुम्ही कुठे मागायला गेला होता देवाला की मला हे दान दे? Sometimes कधी कधी men of God say, come on, how many want gifts? And then everybody says, I want gifts. देवाचे सेवक विचारतात ना की किती लोकांना देवाची दानं पाहिजेत, तर सगळे लोक हात वर करतात. I have seen in big crusades the men of God saying, how many want spiritual gifts? Raise your hands. मी पाहिलंय मोठ्या क्रुसेड मध्ये सभांमध्ये देवाचे सेवक विचारतात आलेल्या जमावाला की किती लोकांना देवाचं दान पाहिजे, तर सगळे हात वर करतात. Not one hand, two hands. If they had 10 hands, they would have said, "Amala." एक नाही दोन्ही हात वर करतात. 10 असते तर 10 केले असते. But it doesn't come that way. पण दान असं येत नाही. It is according to God's will, देवाच्या God's इच्छेनुरूप, destination. देवाच्या इच्छेनुरूप आणि देवाच्या मनातील जसं देव प्रत्येकाला दान देईल. Praise the Lord. आमेन. But one thing we can do, पण एक गोष्ट आपल्याला करता येईल. we can come close to God. देवाच्या जवळ येऊ शकतो आपण. Praise the Lord. हालेलुया. And you can get the glory of God. आणि देवाचा गौरव, देवाचा प्रकाश, देवाचं वैभव आपल्याला मिळू शकतं. Praise the Lord. हालेलुया. And when you come close to God, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ याल किंवा येता, you can use that authority in more powerful way, or the giftings can work in more powerful way. तेव्हा मग तुम्ही तुमचा तो अधिकार आणि ती दानं अजून सामर्थ्यशाली रीतीनं आणि अधिकारानं वापरू शकता का, कारण तुम्ही देवाच्या जवळ गेलाय. Amen. आमेन. Some people have no zeal, but they work. काही लोकांमध्ये काही आवेश नसतो पण काम करतात. It's the duty for them. कर्तव्य. Amen. It's a duty for them. कर्तव्य असतं त्यांच्यासाठी. ते आवेश नसतो पण कर्तव्य करायला पाहिजे ना. करायला लागतं. हे करतात मग मला हो पण ना, करायला. मी नाही केलं तर कसं दिसेल. And some have zeal and some have half-hearted zeal. काही लोकांमध्ये आवेश असतो, काही लोकांमध्ये अर्ध्या हृदयाचा आवेश असतो. And some are consumed by that zeal to know God and to hunger up to God. आणि काही असे पण असतात की जे त्या आवेशाला घेऊन हृदयामध्ये पूर्ण जळून गेलेले असतात की मला देवाला जाणायचंय, मला देवाच्या जवळ यायचंय. Others are just happy to do what work has been allotted to them. बाकी अशी पण काही बिलीवर माणसं असतात, आनंदी, त्यांच्या हातात जे काम करायला दिलंय तेवढं करून हॅपी. Like in the natural we see. जसं नैसर्गिकात आपण पाहतो. Some enjoy their marriage life. काही लोक आपल्या विवाहामध्ये आनंद घेतात. Full of passion, full of life, full of enjoyment. आवेशानं भरलेले असतात, गंमत मजा सगळी घेतात त्या विवाहामध्ये. When they go to buy a sari also, then man also looks at the sari. एखादी साडी घ्यायला गेले तर मग तो नवरा पण जरा बघतो, सिलेक्शनला मदत करतो की ही चांगली आहे, ती चांगली आहे. And finally दुकानदार तुम्हाला नेसायचं का त्याला बायको. शेवटी दुकानदार म्हणतो घालणार कोण आहे, नवरा का बायको. But see that they show that interest. पण इतका इंटरेस्ट दाखवतोय तो नवरा. Amen. आमेन. Everything, little things. सगळ्या लहान सहान गोष्टी. There are others who will stand out and this बायकोला म्हणतात काय घ्यायचं घेऊन. बाकीचे असे पण असतील कदाचित की जे बायकोला म्हणतील तू आज जा, तुला पाहिजे ते घे, मी ते बाहेर उभा आहे. Amen. आमेन. They take it as a duty. ते कर्तव्य म्हणून विवाहाला घेतात. Amen. आमेन. लग्न झालं करायला पाहिजे. हो ना, आता कर्तव्य. So it's more duty. तर त्यांच्यासाठी ते कर्तव्य असतं म्हणून ते म्हणतात तू जाऊन घे, तुला काय घ्यायचं, मी बाहेर उभा आहे. Amen. आमेन. And because they have to abide, they abide.
कारण की त्यांना ते and कर्तव्य live and stay together त्यांना कर्तव्य पार पाडायचं आहे, एकत्र राहायचं आहे till death separates them. आणि मृत्यू जोवर येत नाही तोवर आता विभक्त व्हायचं नाही, तर मग हे सगळं करायलाच But लागेल. others enjoy every day. पण बाकीचे असे काही नवरे किंवा बायका असतात की जे एकमेकांच्या सहवासाचा पुरेपूर आनंद घेतात. शॉपिंग म्हणा आणि काही म्हणा, सगळ्यामध्ये आनंदी Amen. एकमेकांना I भेटते. enjoy my married life. मी तर माझ्या विवाहामध्ये खूप आनंद We घेतो go बाबा. out, we enjoy. आम्ही बाहेर जातो, गंमत करतो, मजा करतो. Praise the Lord. हालेलुया. Whatever we want to buy, she wants to buy any dress also. I only first see. This मला is good. This is good. हे बघा. मला काही घ्यायचं असेल तर पास्टर्स आधी जाऊन पाहतात, जयश्री हे चांगलं दिसेल, ते चांगलं दिसेल. But for some it is duty. पण काही लोकांना कर्तव्य असतं ते. क्रिसमसला घ्यायचं जा हे घे हो. पैसे घे काय जाऊन घ्यायचं घेऊन ये. बापरे, देवबाप्पा अनेकांच्या पायावर पाय ठेवलेला आहे, आज आता काय खरं नाही. घेऊन जा काय पाहिजे ते घेऊन जा. मुलांना पण हे घ्या. हो, घ्या पैसा, जा तुम्ही तुमचं करून या. म्हणजे इतकं काय रसिक माणसं एवढी कशी बरं. And so also in the spiritual realm, तसं आध्यात्मिक जगतात सुद्धा they are one with God. असतात ते प्रभूशी एक, But sometimes they are found with God, sometimes they are found with somewhere else. पण कधी देवाबरोबर असतात, कधी बघितले तर आणि कुठेतरी सापडतात. Amen. म्हणजे असं सातत्य नाही. There are some parents who are very happy with their children. काही आई वडील आपल्या मुलांविषयी फार आनंदी असतात. काय करतो बाळ तू काय करतो हे करतो I mean they keep मुलांमध्ये on खूप talking. आनंद घेतात. काही आई वडील आपल्या मुलांशी सारखं संभाषण करत असतात की बेटा तुझं काय चाललंय, तू काय करतोय. Others are just too happy. Okay, I've got a son and a daughter. बाकीच्या आई वडिलांना एवढाच आनंद असतो की चला लग्न झालं, लग्नानंतर मुलं व्हायला लागत I असतात, ती told the पण people, झाली. okay, I've got a son and a daughter. आणि मला मुलगा आणि मुलगी झाली. But others take interest in the son. पण बाकीचे काही आई बाप असे असतात की जे मुलांमध्ये मुलींमध्ये जरा जास्तीची उत्सुकता घेतात की बाबा तू कसा आहे, तू काय करतोय, तुझं काय चाललंय, तू Amen. बरा आहे का. So the different amount of zeal produces a different amount of closeness with God. तर वेगवेगळ्या प्रमाणातला आवेश देवबापाच्या वेगवेगळ्या जवळीकतेपर्यंत विश्वासू माणसांना नेतो. Amen. It Amen. takes zeal to come to know God intimately. You need जर to have त्यांनी that passion. तो आवेश पाहिजे अंतःकरणामध्ये. देवाला मला जाणून घ्यायचं आहे, देवाला मला प्रसन्न करायचं आहे, मला देवाची नाडी समजून घ्यायची आहे. तो आवेश सारखा 24 तास मनात पेटलेला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. Every moment. दर्शनाला. Like when I'm driving my car. जसं मी माझी गाडी जेव्हा चालवतो स्वतः, Sometimes when I have to go to camp, I take my wife. I turn from that road straight to our church. कधी कधी कॅम्प मध्ये जायला आम्ही दोघं निघतो, पण पास्टरांमध्ये इतका आवेश संचरलेला आहे की ते शेवटी दापोडीला टर्न घेतात. Then she says, "Where you are going to church? We have to go to camp." मग मी म्हणते तुम्ही कुठे चालला, आपण कॅम्पला I said, जायचं, I forgot, चर्चला नाही जायचं. Praise the Lord. हालेलुया. Second point. दुसरा मुद्दा, The effect of coming under the covering of God. परमेश्वराच्या पंखांखाली किंवा परात्पराच्या गुप्तस्थळी वसल्यामुळे होणारे परिणाम. Now, आता. when one comes under the covering of God, एखादा माणूस जेव्हा देवाच्या आवरणाखाली येतो, there's a lot of things that start happening. त्याला बऱ्याच गोष्टी आणि बरंच काम त्याच्या जीवनात व्हायला लागतं. A lot of sharp edges would be polished off his life. आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही खडबडीत भाग असतात किंवा धारधार भाग असतात ते सगळे निघून जायला लागतात. Most of the carnality just comes off. आणि टोकदार जो स्वभाव असतो, दैहिक जो काही स्वभाव असतो, तो त्याच्यातनं बाहेर पडायला लागतो. You start maturing. आणि तुम्ही प्रौढ व्हायला You लागता, start growing. तुम्ही वाढू लागता, You start getting the pulse of God. तुम्ही समंजस व्हायला लागता, तुम्हाला देवाची नाडी कळायला All लागते. the childishness leaves you. सगळा बालिशपणा तुम्हाला सोडून जातो. When you stop talking stupid also, you start talking sense. आणि मग तुम्ही मूर्खासारखं बोलणं सुद्धा सोडता आणि तुम्ही जे काही बोलता ते अर्थपूर्ण बोलता. And then you stop fighting for small things. आणि मग लहान सहान गोष्टींविषयी रुसणं, फुगणं, भांडणं हे बंद होतं. And people start seeing the fruit in your life. आणि मग लोकांना ना तुमच्या जीवनामध्ये फळ दिसायला लागतं की हा जरा बदललेला दिसतो बरं का People अलीकडे. say he's not the same one. आणि लोक म्हणतात हा आधी होता तसा राहिला नाही, So different. हा किती बदललाय ना अलीकडे, So boldly he speaks. किती धैर्याने बोलतो. When we have trouble at home, घरामध्ये जेव्हा त्रास असतो that person takes a stand. तो व्यक्ती उभा राहतो. See, he who has just met God will not be afraid of the devil. जो देवाला असं नुकतंच सारखं सारखं भेटून येत आहे तो काय सैतानाच्या त्रासांना घाबरणार आहे. He who is meeting God constantly, how will he be afraid of the devil? जो सातत्याने देवाला भेटत आहे तो काय सैतानाला घाबरणार आहे. You just, even when I'm sleeping, wake me up and say there is a devil here, you have to drive it out. I don't need to pray. I just rub my eyes and I say, devil, leave in Jesus' name, I'll sleep. रात्री मी झोपलेलो असताना पण तुम्ही जर मला सांगितलं ना की एक सैतानग्रस्त सैतान हकलायचा आहे,
तर मी तर नीट उठणार पण नाही, असाच डोळे चोळत चोळत एकदम धैर्याने म्हणेन, सैताना सोड येशूच्या नावामध्ये. I'll lie down on the bed and say, devil leave, and then go back to sleep. गादीवर झोपूनच म्हणेन, आडवा पडूनच म्हणेन की सैताना सोड द्या माणसाला, आणि That much power you will have. तेवढं सामर्थ्य मिळेल तुम्हाला. I remember we had gone to one house. मला आठवतं आम्ही एकदा एका घरी गेलो होतो. As soon as I entered that house, जसं मी त्या घरात गेलो, suddenly अचानक that family's son, small son, about 10 years old, he was in the bedroom. त्या फॅमिलीतला छोटा मुलगा, त्यांचा 10 वर्षाचा वगैरे असेल, तो बेडरूम मध्ये होता, He was lying down. आडवा पडला होता. Suddenly the lights went off. अचानक लाईट गेले. Everybody had light. सगळीकडे इतर लाईट होते, Only they didn't have light. फक्त त्यांच्या घरात अचानक लाईट गेले. And suddenly that boy got up from the bed. आणि अचानक तो बेडरूम मधला मुलगा आपल्या गादीवरनं उठला. Small boy. लहान मुलगा. He jumped up and he said, I am leaving the place. I told you I am leaving. उडी मारून म्हटला की मी सांगितलं ना मी जातोय, मी सांगितलं ना ही जागा सोडून मी जातोय. Loudly he was shouting. जोरात ओरडा लागला बेडरूम मध्ये. Parents rushed in. आई वडील गेले आत. After saying that, असं बोलल्यावर he was standing there and saying, तो मुलगा तिथे उभं राहून बोलत होता, I said I am leaving. मी म्हंटलो ना मी जातोय, I am leaving now. मी जातोय आता. And suddenly he fell down and again slept. आणि अचानक तो मुलगा खाली पडून परत झोपला. Lights again came back in that लाईट house. आले, त्यावेळेला परत लाईट आले. The devil left. सैतान गेला. I was just only watching things God was doing there. मी तर फक्त त्या घरामध्ये जाऊन देवाने केलेलं कार्य बघून आलो, मी तर काही बोललो पण नाही. That's what happens when you are staying under the wings of God. असं होतं बरं का, देवाच्या पंखांखाली आपण व्यवस्थित राहायला शिकलो तर होतं. When I walk on the road, जेव्हा मी रस्त्यांवर चालतो, if there is any demon possessed who has the devil in him, that fellow will run away from me. जर कोणी सैतानग्रस्त चालला असेल तर मला पाहून तो अगदी कोसो लांब पळून जातो. Why? का? Staying under the wings of God. मी देवाच्या गुप्तस्थळी वसणारा माणूस आहे. Experience it. You yourself experience it. तुम्ही स्वतः या सगळ्याचे अनुभव घ्या. मी जे सांगतोय ते तुम्ही ऐका, पण ह्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. Lot of changes will come. खूप बदल येईल तुमच्या जीवनात. Amen. आमेन. I know of some husbands. मला माहिती आहेत काही नवरे, Any trouble takes place at home, काही त्रास त्यांच्या घरात उद्भवला, suddenly they will go and slowly tell their wives. अचानक जाऊन हळूच आपल्या बायकोला सांगणार, असं काय मी घाबरत नाहीये, पण तू काय प्रार्थना कर थोडं आता. तू प्रेयर कर जरा, म्हणजे मी घाबरलेलो नाहीये, पण तू प्रेयर कर. Amen. आमेन. I'm not afraid of trouble or any enemies. मी त्रासाला का शत्रूला का मी काही घाबरत नाहीये, पण एक do one thing, you pray. प्रेयर तू कर. Why? Because he knows she goes to the church त्याला माहितीये चर्चला सारखी ही जाते and she's strong in the Lord, आणि प्रभू मध्ये ही खंबीर आहे, and he will go and tell others also. आणि तो इतरांना पण जाऊन सांगेल. Any trouble, there's no problem for me because my wife is strong in prayer. काही त्रास आमच्या घरी झाला ना तर मला काही त्रास नाही, कारण माझी बायको ना प्रभू येशू मध्ये खूप बळकट आणि खंबीर आहे. I have heard it. मी ऐकलंय. I just imagine if husband and wife both are found under the wings of God. आणि कल्पना करा, नवरा बायको दोघे एकत्र परात्पराच्या गुप्तस्थळी वसलेले किंवा पंखांखाली आश्रय घेताना सापडले तर What power they have! काय सामर्थ्य त्या जोडप्यात येतं. I just imagine if the children are also found under the wings of आणि God. कल्पना करा, त्यांची मुलं पण परमेश्वराच्या पंखांखाली जर राहायला लागली. सोने पे सुहागा. हालेलुया. Praise God. आमेन. Amen. आमेन. What power they have there. काय सामर्थ्य येतं मग माहितीये का? Amen. आमेन. The devil cannot even go around that place. काय सैतानाची हिंमत आहे तुमच्या घरासभोवताली पण भटकायला कधी येईल. ते Praise म्हणेल इथे सगळे डेंजर लोक राहतात. There is no other way you can bear fruit in your life except by abiding in the vine. बाकी कुठल्याही रीतीनं तुम्ही फळ देऊ शकत नाही, पण द्राक्ष वेलामध्ये राहूनच तुम्ही फळ देऊ शकाल. That's what Jesus said. येशू बोलला, Abide in me माझ्यामध्ये राहा and I in you. मी तुमच्यामध्ये राहीन. As the branch cannot bear fruit unless it abides in the vine, जसं फांदीला द्राक्ष वेलात राहिल्याशिवाय फळ येत नाही, so also you cannot bear fruit unless you abide in me. तसं जोवर तुम्ही माझ्यामध्ये राहायला शिकत नाही तुम्हाला फळ येणार नाही. Jesus said, येशू बोलले, if a man does not abide in me, एखादा माणूस जर माझ्यात राहिला नाही he is cast forth as a branch तर त्याला फांदी म्हणून कापून फेकलं जाईल and it is withered away. आणि ती फांदी वाळून जाईल. That's what he said in John 15. योहान 15 येशू बोलला, He will wither away. ती फांदी वाळेल. John 15 verse 6 he says, you will wither. योहान 15:6 तो म्हटला तू वाळून जाशील. आपण नाही का म्हणतो किती वाढलेला आहे तू. एखाद्याला बघून आपण कधी कधी म्हणतो ना की काय इतकी वाळली. वाढली का? जेवण कमी आहे का तुझं? बारीक कशी झाली एवढी? जेवण कमी घेते ना म्हणायचं. हा बरोबर आहे, चर्चला कमी जाते, वचन खात नाही.
वचन घेत नाही, चर्चला कमी जात आहे, मग वाळायला लागली. Praise the Lord. Hallelujah. Jesus said येशू in बोलला. verse 6, you will wither away. 15:6 योहान, येशू म्हटला तुम्ही वाळून जाल. वाळून जाल. वाळून जाल मग म्हणजे सुकलेलं आहे. हे सुकलाय. वा वा, मराठी शब्द सुंदर. लोक हसतायत. Dried up. Dry. वाळून जाल. Worldly people said, आज dry day. That is not that dry. तो कसला ड्राय डे? जगातली माणसं म्हणतात ड्राय डे आहे. There is power in abiding. येशू मध्ये राहण्यात सामर्थ्य आहे. Jesus said, you abide in me. येशू म्हटला तुम्ही माझ्यात राहा. Let my word abide in you. माझे शब्द तुमच्यात राहू देत. Abiding means what? राहा म्हणजे काय? You need patience to abide. धीर लागतो येशूत राहायला. Amen. आमेन. You cannot be running every time and then saying I'm abiding also. सारखं पळून जायचं, सारखं पळून जायचं आणि मग म्हणायचं नाही मी येशू मध्ये राहतो. असं कुठे होतं का? You cannot abide in Christ without having little bit of patience. थोडासा धीर लागतोच. धीर अंगामध्ये ठेवल्याशिवाय आपण येशूत राहू नाही शकत. Amen. आमेन. Stay under. Spend some time. People are only running today, running. थोडी वेळ प्रार्थनेत घालवा. आज नुसती माणसं पळतात. Every day they are running. रोज नुसती धावतात. From one class to another class. हा क्लास मग तो क्लास. Singing class, then music class, then dance class, then hey class and that class. People are studying. अभ्यास. After marriage also they are studying. लग्नानंतर पण अभ्यास. After one son, that wife still studies. एक मुलगा झाला तरी पण बायकोचा अभ्यास. 2 children studying. 2 मुलं झाली तरी अभ्यास. Now she'll become a grandmother, she's still studying. आजी झाली तरी आता अभ्यास. काय करणार? कधी संपायचा हा अभ्यास? They love to study. अभ्यास करायला काहींना खूप आवडतो. Amen. आमेन. काही म्हणतील बरं झालं पास्टर बोलले. नाही, some will say बरं झालं. I will not study only now. No, you study. But don't study till you become a grandfather and a grandmother. मी असं नाही शिकवत आहे काही की तुम्ही अभ्यास नाही करायचा. अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे बरं का, पण आजी आजोबा होईपर्यंत नाही. बायबलचा अभ्यास करा. बायबलचा अभ्यास पाहिजे तेवढा कर. आजी आजोबा खापर पणजोबा वगैरे होईपर्यंत. Because when you are a grandmother, grandfather, only this will help you then. आजी आजोबा झाल्यावर मदत फक्त हेच करतं, बाकी कोणी कामी येत नाही. Nothing will help you. सगळ्यांना आपापले संसार असतात, तुझ्यासाठी कोणाला वेळ नाही. Say, some people say, काही लोक म्हणतात आता मी म्हातारं झालं, आता मोजायचं सगळं. Why? God will say, when you are young, you didn't come to me. You are old now, you are coming to me. ते म्हणेल तू तरुण असताना माझ्याकडे आला नाही, म्हातारा झाल्यावर माझ्याकडे येतो. God says, I want first fruit, not dried fruits. ते म्हणतो मला प्रथम फळ पाहिजे, वाळलेलं नाही. वाह, हालेलुया. फर्स्ट फ्रूट पाहिजे, ड्राय फ्रूट नाही. ड्राय फ्रूट नको. फ्रेश फ्रूट पाहिजे. ताजं पाहिजे, जवान पाहिजे. हे काय वाळलेले सगळे? Just so you're giving somebody banana and it is old and everything is falling and they say, give, take. He'll say, कशाला दिलं माहित नाही लोकांनी. कुणाला तरी पिकलेलं केळं दिलं, देतानाही खाली पडतंय, तर तो घेणारा म्हणेल दिलंच कशाला, देव जाणे. नसतं दिलं तर चाललं असतं. आय एम बेटर ऑफ. हालेलुया. That's what the world is doing. जग असंच करतंय. आता 70 झालं. 70 झाली. आता देव करायला लागेल आपल्याला. फार लवकर आठवण आली जणू. 70 नाही, 17 मध्ये. 70 नाही, 17, not 70. हालेलुया. See, when you are abiding under his covering, जेव्हा तुम्ही त्याच्या आवरणाखाली राहता, it's not just your hand is under the covering. फक्त आपला हात त्याच्या पंखांखाली ठेवायचा का, की दे आणि दे. Full. It is full under the covering. अख्खा संपूर्ण त्याच्या आवरणाखाली. Everything changes then. मग सगळं बदलतं. Amen. मग सगळं बदलतं. Completely if you are covered. संपूर्ण जर तू त्याच्या पंखांखाली आलास, मग तुझं डोळं सुधारतं, मग कान सुधारतं, मग हार्ट सुधारतं. See, everything changes. मग सगळं बदलतं. Some only want to put the leg inside and sit like that. And then only that one leg is healed and blessed and all that. Some only hand because they only want to receive. What is under the covering of God? देवाच्या आवरणाखाली काय आहे? लोक डोळं बाहेर ठेवतात आणि बॉडीला आतमध्ये ठेवतात. डोळे अख्ख्या दुनियेत भटकतात आणि म्हणे मी परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो. असा कसा बसतो? डोळे कुठे आहेत? I remember मला आठवतं, one person was taking water baptism. एक माणूस पाण्याचा बाप्तिस्मा घेत होता. And
when we put him inside, आम्ही जेव्हा त्याला आत टाकला, he was so afraid of water. पाण्याला तो इतका घाबरत होता, He used to go a little bit inside and put his hand out and then come out. थोडा आत गेला की लगेच बाहेर हात बाहेर काढायचा आणि बाहेर यायचा. And his wife used to say, त्याची बायको म्हणायची, परत घ्या पण तुमचा हात बाहेर राहिला. त्याला परत बुडवा, त्याचा हात बाहेर, Your hand is outside, it can sin then त्याला otherwise. अख्खा बुडवा, हात बाहेर आला, हाताने फाप करेल नाही तर परत काहीतरी. And he got so angry. त्याला इतका राग आला ना, He said, okay, I'll do it. तो म्हटला ठीक आहे जातो. Again we put him. परत त्याला आत टाकलं, Another hand was out like दुसरा that. हात बाहेर आला. Poor fellow, it was not his fault also. The water was also less. बिचारा, त्याची पण चूक नाही, पाणीही कमी होतं. Then his wife said, नाही नाही नाही, परत आतमध्ये एकदम त्याची टाका बायको त्याला. म्हणली नाही, ते अख्खे बुडले पाहिजे, त्याला परत आत घाला. Praise God. देवा धन्यवाद. तिला इतकी काळजी की कुठे काय राहिलं तर परत त्रास नको सुरू. Your whole body, your whole soul, your whole spirit should come under the covering of God. संपूर्ण शरीर, जीव, आत्मा, शरीर सगळं त्याच्या पंखांखाली यायला हवं. Amen? Amen. Then your body will transform, your spirit will transform, your soul will transform. मग तुमचा जीव, आत्मा आणि शरीर सगळं बदलेल. Some only keep their soul under the covering and body is outside. काही लोक नुसतं जीव ठेवतात आवरणाखाली, देवाच्या पंखांखाली, आणि शरीर आहे बाहेर. Others keep the spirit inside and body and soul outside. बाकीची माणसं केवळ आत्मा ठेवतात देवाच्या पंखांखाली, जीव आणि शरीर बाहेर. That's why they can quote, God so loved the world that he gave his only begotten son that whoever believes in him shall not perish but will have eternal life. And then ek mukha marta baikola. Why? What happened? Spirit is under the covering but body and soul is not. कारण की आत्मा देवाच्या पंखांखाली आलेला आहे, पण शरीर आणि जीव आलेला नाही. तो कोटेशन फार पोपटपंची केल्यासारखं बोलून घरी जाऊन काय केलं ब्रदर, बायकोला झाडूनी मारली. Amen. People say, see, लग्नाचे हे रिंग आहे. लोक म्हणतात लग्नाची अंगठी आहे, कधी देणार नाही मी. हे माझ्या सिंबल, भावना त्याला जडल्या आहेत, emotion, sentimentality. This is, माझ्या भावना ह्याच्यात आहेत. and wife says something with that ring only they give punch. अरे भावना ह्याच्यात आहेत, याला लागलेल्या माणसात कधी उतरायच्या. Amen. God wants a body, soul, spirit देवाला abide in the wine. संपूर्ण जीव, आत्मा आणि शरीर आपला हवा आहे की आपण त्या द्राक्ष विलात संपूर्ण राहायचं. And staying only for some time आणि काही वेळ राहणं, will not help you to bear fruit. काही वेळ राहून तुम्हाला फळ यायला मदत नाही होणार. की How? थोडं- How कसं- will it happen? कसं होईल? थोडा वेळ राहायला आला देवाच्या पंखांखाली, मग गेला. You graft a branch to the tree. तुम्ही एखादी फांदी कलम करून झाडाला लावा, 10 मिनिट झालं काढा. आणि उद्या मी परत लावलं तर परत काढलं. How will it bear fruit? कसं त्याला फळ येईल? हा, आज 10 मिनिटं लावली होती, मग परत काढली. हे काय प्लग आहे का इस्त्री मारायला? मग इस्त्री मारलं काढलं. काय प्लग आहे का इस्त्री मारायचा? Your abiding should be long and consistent in the wine. जरा त्या द्राक्ष वेलामध्ये फार वेळ सातत्याने कायमचा राहा. Because fruit takes time to come. कारण फळ यायला वेळ लागतो. किती वेळ झालं मी 10 दिवस येतो इथं, चर्चला येतो, थर्सडेला येतो, फ्रायडेला येतो, काय झालं नाही खाऊ. Fruit takes time. फळ यायला वेळ लागतो. Amen. Amen. If the first day it is not bearing fruit, that doesn't mean it died. It is still taking time to come. पहिल्या दिवशी फळ आलं नाही तर याचा अर्थ असा नाही की ते मेलेलं आहे. अरे त्याला वेळ लागतो फळ यायला. No, I put water, I put fertilizer. It is not yesterday I put this tomato plant. Today I should get tomatoes. Why it's not coming? काल मी टोमॅटोचं झाड लावलं, रोप लावलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं. आज मला टोमॅटो हवे होते, कसे नाही आले, अजून नाही आले. अरे तुम्हाला डाळ टाकायचं म्हणजे काय, ते त्या दिवशी द्यायला पाहिजे. तुला डाळीत टोमॅटो टाकायला आज हवेत म्हणून आज उगवायला हवेत का? It will come. येतील, त्याच्या वेळेत येतील. It comes. येतात. It has to stay there in that mud for some time. तिथे त्या मातीत त्याला थोडे दिवस राहायला लागेल. Praise the Lord. थोडे दिवस त्या When you are abiding under the wine, जेव्हा तुम्ही द्राक्ष वेलात राहता when you are under the covering of आणि God, देवाच्या पंखांखाली राहता, that same day you will not start experiencing power of God. त्याच दिवशी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव यायला नाही लागणार. It may not happen even the next day. कदाचित दुसऱ्या दिवशी पण येणार नाही. It may not happen the third day also. कदाचित तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला तो अनुभव येणार नाही. You will start experiencing it after you stay consistently there, maybe after 1 month. पण सातत्याने तुम्ही जर त्या पंखांखाली राहिलात ना, तर एखाद महिना गेला,
की असं कालवा कालव होऊन फळ यायला लागेल. Amen. Little चमक इथे येणार, थोडं इथे येणार, थोडं इथे ते येणार. बाप्पा माझं See? जीवन बदलतंय. When you walk like this, your wife will say, on the right side, I am seeing shine here. तुम्ही चालताना तुमची बायको म्हणेल तुमच्या उजवीकडे मला प्रकाश दिसतोय. का या बाजूला नाही का? नाही येणार. तुम्ही बसा तिथं परत. बसा. बसा. And then he sits. मग ते बसतात. Then when he walks this side is shining. मग चालताना इकडची बाजू चमकायला लागते. See, little by little that glow is coming. थोडं थोडं करून तुझ्यावर चमक येते. He is changing. बदलतोय. The fruit is coming. फळ येतंय. Praise the Lord. Hallelujah. Be consistent. सातत्याने राहा. Don't give up in 1 day or 2 days or 3 days. हार नका मानू. 1-2 दिवस झाले, 2-4 दिवस झाले अशी हार नाही मानायची. Amen. आमेन. Stay there. तिथे राहा ना. Like the hen sits on the egg. जसं कोंबडी कसं आपल्या अंड्यावर बसते. Amen. आमेन. थोडं जेवण तिकडं पण जाते, परत येते. Have you seen it? पाहिलंय तुम्ही? Because the egg has to be warm. कारण त्या अंड्याला ऊब लागली पाहिजे. Then again it comes. परत येते, परत बसते. Praise the Lord. हालेलुया. Now the hen can move, but the eggs can move. आता Egg should not move. कोंबडी हलू शकते, अंड हलू शकतं का? अंड हलवायलाच नाही पाहिजे. हा. We are eggs. आपण अंडी आहोत. Which changes? Hen changes or egg changes? कोंबडी बदलते का अंड? हा? कोंबडी बदलत बदलते नाही. का अंड? Eggs change. अंड बदलतं ना? God will not change when we sit under his wings. He मग ते will बदलणार आहे. change. ते बदलणार आहे का? आपण त्याच्या पंखांखाली बसायला आल्यानंतर आपल्यालाच बदलायला लागणार आहे. And we will change. आणि आपण बदलू. We will change. आपण बदलू. नक्की. Praise the Lord. नक्की बदलू. Because our cockatiel gave eggs. का आमच्या घरी जो पक्षी आहे कॉकीटेल तिने अंडी घातली. 3-4 eggs. 3-4 अंडी. First day we thought crow has dropped her egg here or what, I don't पहिल्या know. दिवशी आम्हाला असं वाटलं की एखाद्या कुठल्या उडणाऱ्या पक्षाचं अंड आतमध्ये पिंजऱ्यात पडलं का काय. But that cockatiel was not ready to sit on the egg. पण ती आमची कॉकीटेल त्या अंड्यावर बसायलाच राजी नाही. What all we did, we made a nest, we made it cozy. आम्ही And काय काय तिला छान करून दिलं की तिने त्या अंड्यावरती उभायला बसावं. finally she got so angry with all our pampering there, she started pecking at the egg only and then swallowed the whole शेवटी ती thing. इतकी चिडली आमच्या सगळ्यांवरती की त्या अंड्यावरतीच ती टोच मारायला लागली आणि अंड फोडलं. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. No matter what happens, काही जरी झालं you need to come under God. देवाच्या पंखांखाली The राहावं. more you stay under God, the more power you shall have with God. जेवढं तुम्ही देवाच्या पंखांखाली राहाल तेवढं तुम्हाला देवाबरोबर सामर्थ्य मिळेल. Amen. आमेन. And the more you stay longer, the more power you will carry with आणि you. जेवढं सातत्याने खूप वेळ तुम्ही देवाच्या पंखांखाली राहाल तेवढं सामर्थ्य तेवढं फळ तुमच्या जीवनाला सारखं येत राहील. Praise the Lord. आमेन. And so that whenever you come out तर जेव्हा केव्हा मग तुम्ही बाहेर पडाल and you go here and there, इकडे तिकडे जाल and people start poking you from here, poking you from there, poking you from आणि there, लोकांनी तुम्हाला इकडून तिकडून जर टोचायचा प्रयत्न केला it doesn't change your life. तर त्यातून तुमचं जीवन बदलणार नाही. Praise the Lord. त्याचा काही परिणामच तुमच्यावर होणार नाही. You say, poke me anywhere, nothing will happen आणि to तुम्ही me. म्हणाल मला कुठून तुम्हाला टोचायचं टोचा मला काही होत नाही. कारण की कारण जे टोचा सगळं होतं त्यांनी काढून टाकलं. हालेलुया. Because I stayed, your staying under the wings of God is not just relaxing. God starts scraping out all those sharp edges from your life. तुमचं देवाच्या पंखांखाली राहणं म्हणजे काय आरामाचं जीवन नाही. काही देवाक मग तुमच्यामध्ये कार्य करायला लागतो आणि जे सगळं तुमच्यामध्ये बरोबर नाहीये ते सुधरवायला लागतो. Praise the Lord. Amen. And so when you are at home also, मग घरी सुद्धा your husband gets angry, नवरा कधी चिडला you don't lose your cool. तर तुम्ही मात्र काही चिडत नाही. Husband says she's not getting angry. मग नवरा म्हणतो मी एवढा चिडलो हिला राग नाही आला. See, you don't become red, blue, green, yellow, nothing तुम्ही happens to काही you. लाल पिवळ्या किंवा हिरव्या होत नाही. Why? का? Because you are staying consistently under the wings of God. मी सातत्याने देवाच्या पंखांखाली राहत आहे. Amen. आमेन. And then you know how to abide in tribulation, how to abide in suffering, how to abide in persecution. मग तुम्हाला समजतं की महासंकटामध्ये कसं राहायचं, संकटांमध्ये कसं राहायचं, छळ आले तर कसं राहायचं. Why? का? Because you are found in the secret place of the Most High God. कारण तुम्ही परात्पराच्या गुप्तस्थळी सारखे And you आढळता stand like a granite stone आणि एखाद्या दगडासारखे ग्रॅनाइट दगडासारखे उभे राहता against all enemies. येणाऱ्या सर्व शत्रूंच्या विरुद्ध. Even in the bitterest storm you go through. अगदी कडूतल्या कडू वादळामध्ये पण तुम्ही खंबीर उभे राहता आणि म्हणता की माझ्यावर याचा परिणाम होत नाही. मी Amen. देवाच्या जवळ गेलोय. Just singing that Jesus is
Strong tower will not do. We need to be found there. केवळ येशू माझा बळकट किल्ला आहे एवढं गाऊन चालणार नाही, तिथं राहून दाखवायला लागेल. Praise the Lord. Amen. Understand this truth. हे सत्य समजून घ्या. The true victory does not depend on outward circumstance. खरा विजय बाहेरनं जी काय आपल्या जीवनात परिस्थिती असते त्या परिस्थितीवर अवलंबून नसतो. Your falling also does not depend on outside circumstance. तुमचं No. पडणं देखील बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं. It depends on your whether you are staying under the wings of God or not. सगळं तू देवाच्या पंखांखाली राहतोय की नाही यावर अवलंबून आहे. Amen. आमेन. Like success जसं यश is not dependent on being famous यश only. केवळ मी प्रसिद्ध झालोय त्या प्रसिद्धीवर अवलंबून यश येत नसतं. Are you understand? कळतं का? You know, in the film world, फिल्म जगतामध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये if you are not staying in and around Mumbai, जर तुम्ही मुंबईत किंवा मुंबईच्या जवळपास राहत नसाल, especially somewhere near Lokhandwala or somewhere that side, खास where करून all the film stars stay or बँड्रा, directors stay, जुहू किंवा लोखंडवाला कॉम्प्लेक्स या सगळ्या भागांमध्ये मुंबईत जर तुम्ही राहत नसाल, then you will lose all the proposals of getting any chance in the film. तर मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठल्या फिल्म मध्ये काम करायचा प्रस्ताव येणं मुश्किल आहे. You become mediocre. आणि मग तुम्ही थोडे असे मधले मधले होता. Just imagine you are staying in Dapodi in Guru Pimple कल्पना करा तुम्ही दापोडीत गुरव पिंपळीत राहताय, and you want to act in film. तुम्हाला फिल्म मध्ये काम करायची इच्छा आहे. Staying here, you will not become a hero or heroine. इथं राहून तू मुंबईच्या फिल्म इंडस्ट्री मधला हिरो हिरोईन होऊ नाही शकणार. You have to be found in that place. तुला मुंबईत त्या इंडस्ट्रीच्या अवतीभोवती राहायला लागेल. That place makes you famous. आणि मग ती जागा तुला प्रसिद्ध करते. Other people will say, come on, we will leave now to Mumbai आता tomorrow लोकांना only. असं वाटायला लागेल चला उद्या मुंबईला जाऊया राहायला, ज्यांचे विचार तसे असतील त्यांना. Because कारण if you are staying in Mumbai, तुम्ही जर मुंबईत राहत असाल you have to attend big parties तर तुम्हाला मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या पार्टीला जायला लागेल where directors come. जिथे फिल्मचे डायरेक्टर येतात. So when directors come and sit down in that big 5-star hotels, मग फिल्म डायरेक्टर त्या मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये येऊन बसले you have to be around there. की तुम्ही पण तिथे अवतीभोवती सापडायला पाहिजे. मग साडी बिडी चांगलं असं व्यवस्थित चालायला असं. लागलं. Then he will see, हे छान मग तो दिसते. फिल्म डायरेक्टर तुम्हाला बघेल हा, अरे why don't we take her? आणि मग त्याची नजर पडेल आणि मग तो म्हणेल की हिला आपण घेऊया का, Come for audition. आणि मग म्हणेल तू ऑडिशनला ये. Then she gets a chance. आणि मग तिला संधी मिळते. What I am trying to say is this. यातनं माझा काय समजवायचा प्रयत्न आहे, The more closer you are with God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ याल the more famous you become. तेवढे तुम्ही प्रसिद्ध व्हाल. Are you understand? कळतं मी काय म्हणतो? Even film stars, फिल्म स्टार सुद्धा no matter how much trouble they will have in Mumbai, they will not leave that place and go somewhere else. मुंबईमध्ये राहायला त्यांना कितीही जरी त्रास झाला तरी ते मुंबईमध्ये राहतातच आणि मुंबई सोडून इतर कुठे जात नाहीत, कारण फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे. Say, the famous film star, I won't name them, प्रसिद्ध फिल्म स्टार, मी नावं नाही घेत, lots of persecution, खूप छळ, but he will not leave Mumbai पण मुंबई नाही सोडणार. because Mumbai will make him famous. कारण मुंबई त्याला प्रसिद्ध करते. तो मुंबई नाही सोडणार. Mumbai will bless him. मुंबई त्याला आशीर्वाद देते, मुंबई त्याला अन्न देते, तो मुंबई सोडून नाही He जाणार. has to be around that place. त्याला त्या इंडस्ट्रीच्या अवतीभोवती राहायला लागेल. He has to meet the directors. He has to be in the company of those people who will take him. त्याला फिल्म इंडस्ट्री मधल्या लोकांबरोबर राहायला लागेल. डायरेक्टर, प्रोड्युसर, इतर सगळी माणसं त्यांच्यात राहायला लागेल. Sometimes he has to phone them up. कधी कधी त्यांना फोन करायला लागेल How are you? आणि विचारायला लागेल कसे आहात. I've kept a small party at home. Please come. थोडीशी एक छोटीशी पार्टी घरी ठेवली आहे सर, तुम्ही पार्टीला या. Have some fellowship with them. अशी बोलाचाली ठेवायला लागेल, सहभागिता ठेवायला लागेल. But if that person comes and stays in some village, पण जर तो माणूस येऊन कुठल्या गावात राहत असेल the directors will forget him. तर डायरेक्टर तर त्याला विसरूनच जाणार. He can never become famous. मग तो कधी प्रसिद्ध होणारच नाही. So it's not only Mumbai, but certain localities they have to stay. तर आता मुंबईमध्ये राहिल्यानंतर सुद्धा केवळ मुंबई नाही, मुंबईमध्ये काही विशिष्ट जागा आहेत की ज्या जागेमध्ये हे सगळे राहताना सापडतात इंडस्ट्री मधले. So if you stay outside the peripheral of that locality, you will become a nobody. त्या परिसराच्या पलीकडे जर तुम्ही मुंबईत राहायला लागला तर मग त्या इंडस्ट्रीत तुम्हाला कोणी ओळखणार नाही. They are called celebrities because they are staying in that locality. त्यांना सेलिब्रिटी का म्हणतात? कारण की ते त्या भागात, त्या परिसरात, त्या मुंबईमध्ये राहतायत. Even so, तसं when you are a believer,
जेव्हा तुम्ही बिलीवर होता, your success, your advancement, तुमचं यश, तुमची प्रगती, it's not whether you are walking with certain kind of people or famous people, तुम्ही काही प्रसिद्ध लोकांबरोबर चालताय याच्यावर नाही, but it depends on whether you are walking with God, whether you are under the covering of God, how much time you give to God, how much you are meeting God. देवाबरोबर तू चालतो आहेस का? देवाच्या पंखांखाली तू राहायला आलायस का? तू देवाला भेटतोस का? किती भेटतोस यावर अवलंबून आहे. Are you understanding? समजतं का? And the more you meet God, आणि जेवढं जास्त तुम्ही देवाला भेटाल, the more God will make you famous. तेवढं जास्त देव तुम्हाला प्रसिद्ध करेल. You shall be a celebrity of God. आणि तुम्ही पण देवाचे सेलिब्रिटी व्हाल. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Sometimes you walk with God unknown also. कधी कधी तुम्ही देवाबरोबर अनोळखी रीतीने चालता. Sometimes you walk with God well known also. कधी कधी तुम्ही देवाबरोबर ओळखून पाळखून पण चालता. Sometimes you walk privately with God. कधी कधी तुम्ही खाजगीपणे देवाबरोबर चालता. Other times you walk publicly with God. कधी कधी तुम्ही लोकांच्या जमावासमोर देवाबरोबर चालता. But you walk with God. पण तुम्ही देवाबरोबर चालता. Continue walking with तर God. तसं देवाबरोबर चालत राहा. That will work for your better. आणि ते तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला फायदेकारक ठरेल. And everything depends on the covering of God. आणि सगळं देवाच्या पंखांवर आणि आवरणावर अवलंबून आहे. Nothing else बाकी matters. काहीही नाही, बाकी कुठलीही गोष्ट संदर्भात येत नाही, बाकी काही गंमत जम्मत करून चालत नाही. Your greatness is not upon your skill alone or your qualification alone. तुझी महानता आणि थोरवी केवळ तुझ्या शिक्षणावर आणि तुझ्या कलेवर, तुझ्या कौशल्यावर नाहीये. Yes, in the world you can become famous that way. हा, जगामध्ये तू तुझा टॅलेंट दाखवला, तुझं शिक्षण दाखवलं तर तू प्रसिद्ध होशील. But if you want to be famous in the kingdom of God, you want to be famous in the eyes of the devil also, then you have to come under the covering of God पण always. देवाच्या राज्यामध्ये जर तुला प्रसिद्ध व्हायची इच्छा असेल आणि सैतानाच्या नजरेत पण तुला प्रसिद्ध व्हायची इच्छा असेल तर तुला देवाच्या पंखांखाली राहायला यायलाच लागेल. किती लोकांना समजतं मी काय म्हणतो? Only when you stay there for long you will have peace and joy and happiness. फक्त जेव्हा तुम्ही देवाच्या पंखांखाली खूप वेळ सातत्याने सीझन्ड असे राहाल मगच तुम्हाला यश म्हणा, प्रसिद्धी म्हणा या सगळ्या गोष्टी मिळतील. I've come across lots of tribulation in life. मी माझ्या जीवनामध्ये अनेक संकटातनं गेलोय. Lots of persecution. माझ्या जीवनामध्ये मला अनेक छळ आलेले आहेत. I was almost beaten to death. तुम्हाला माहितीये मी जवळजवळ मेलो असतो त्या दिवशी. जो मार मी खाल्ला होता 2007 मध्ये. But yet I am going strong. तरी मी खंबीरपणे पुढे चाललोय. People had put my name in the papers. लोकांनी पेपर मध्ये माझं नाव त्या वर्षी इतकं छापलं Everywhere it was circulated that Vineyard Workers Church is closed down. सगळीकडे त्यांनी छापलं आणि लावलं की विनियार्ड वर्कर्स चर्च बंद झालं, त्यांच्या पास्टरांना मार बसला, आता हे चर्च होणार नाही, शनिवारची मीटिंग बंद झालेली आहे. What kept me going? मी कशामुळे पुढे जात राहिलो? The covering of God. देवाचं आवरण, देवाचे पंख. Maybe at other times you may not need it. कदाचित इतर वेळेला तुम्हाला हे लागणार नाही. Maybe other times, it's okay. कदाचित इतर वेळेला ठीक आहे. पण when you're really going through hard times, खरोखर जर आपण संकटातनं जायला लागलो ना, it's only that experience that you are under the covering of God will sail you through, will keep your head above the water. तर मी देवाच्या पंखांखाली आहे आणि त्यातनं जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत ते अनुभव आणि देवाचे पंख हेच तुम्हाला त्या संकटांमध्ये वाचवेल. So many attacks. कितीतरी हल्ले झाले. Even after that, some people had come with the knives to kill us. त्याच्यानंतर सुद्धा कितीतरी हल्ले आमच्यावर झालेले आहेत. काही माणसं आमच्यावरती सुरा घेऊन आम्हाला भोसकायला आली. I didn't tell many of you what all things happened to us. मी तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना हे सांगितलेलं नाही की आमच्या जीवनामध्ये काय काय होतं. But God is our refuge and our देव आमचं strength. He is our आश्रयस्थान. tower. He is our covering. देव आमचं आश्रयस्थान, शक्ती आहे, आवरण आहे. We stay in the secret place of the Most High God. परात्पराच्या गुप्त स्थळी वसणारी आम्ही माणसं. And as long as God wants us to be here, we will be here. जोवर देवाची इच्छा आहे की आम्ही इथे असावं, आम्ही इथे असू. The devil cannot remove us from this earth. आणि सैतान या पृथ्वीवर तोवर आम्हाला काढू शकत नाही. Death cannot take us away. मृत्यू आम्हाला तोवर घेऊन जाऊ शकत नाही जोवर माझ्या देवाची इच्छा होत नाही. It has lost its sting because of what Jesus did on the cross of त्या Calvary. मृत्यूची नांगी हरलेली आहे कारण की येशूने क्रूसावर जे कार्य केलं त्यामुळे. Praise the Lord. Hallelujah. That's why we are not afraid of death. म्हणून मृत्यूला आम्ही घाबरत नाही. What is death? It is
greater life for us. मरण काय आहे, मृत्यू काय आहे? मृत्यू तर आपल्यासाठी मोठं सनातन जीवनच आहे. Praise God. हालेलुया. We have got greater life. आपल्याला तर मृत्यूनंतर सनातन जीवन किती मोठं मिळणार आहे, तर त्या मृत्यूला काय घाबरायचं? Praise God. आमेन. Continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू जाईल. Don't be afraid of anything. Just come under the covering of God. Stay there consistently. Abide in the vine. कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. सातत्याने देवाच्या पंखांखाली राहा. सातत्याने द्राक्ष वेलामध्ये राहा. Forget about what the world says. बाकी जाऊ दे, कोणाला काय म्हणायचंय म्हणू दे. They don't know the truth. That's why they are struggling in life. त्यांना सत्य माहित नाही म्हणून ते जीवनामध्ये इतके झटतायत, खपतायत. त्यांना सत्य माहित नाही. Outside they are smiling. बाहेरनं ते हसायचं म्हणून हसतायत. And the believers envy them. आणि इथं विश्वासू माणसं त्यांना बघून त्यांची ईर्ष्या करतात. Don't envy them. तुम्ही काय त्यांना बघून त्यांची ईर्ष्या करताय? Today they will smile. आज ते हसतील, Tomorrow they will cry. उद्या ते रडतील. Let us worship the Lord, people. देवाची आराधना करूया का माझ्या लोकांनो? Sing it, प्रभू तू है महान, तेरे चमत्कार है महान. तू है महान, हालेलुया. तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. यीशु तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं. हालेलुया. तेरे जैसा कोई Sing it, for you are me. Oh God, you are our confidence. हे बाप्पा, तू आमचा विश्वास आहे. You give us courage. तू आम्हाला धीर देतोस. You give us strength. तू आम्हाला शक्ती देतोस. You transform us, तू Lord. आमचं जीवन बदलतोस. Your covering changes us. तुझं आवरण आम्हाला बदलतं. Our abiding in the vine makes us to bear fruits. द्राक्ष वेलात आम्ही राहिल्यामुळे आम्हाला फळ येतं. Oh God, हे बाप्पा, help us to stay there consistently, आम्हाला Lord. मदत कर की आम्ही सातत्याने तिथे राहावे. Always under आम्ही your covering. नेहमी तुझ्या पंखांखाली राहावे. Always aware of your presence. आणि नेहमी तुझ्या सानिध्याची आम्ही जाणीव ठेवावी. Aware of the secret place of the Most High. नेहमी परात्पराचं गुप्त स्थळ आम्हाला माहिती असावं. What a privilege, Lord. काय सुदैव आहे रे बाप्पा आमचं. You have opened your wings for your children, तू तुझे पंख तुझ्या मुलांसाठी उघडले that we can find our protection and safety की there. आम्हाला आमचं संरक्षण आणि आम्हाला आमची सुरक्षितता तिथे सापडावी. There you speak to us आणि तिथे तू आमच्याशी बोलतो. with a still small voice. You अगदी speak लहान to us. मंद आवाजाने तू आमच्याशी बोलतोस. There you console us and comfort us. तिथे तू आमचं सांत्वन करतोस, आमच्या पाठीवरनं हात फिरवतोस. There you reveal certain truths to us. आणि तिथे तू आम्हाला काही सत्य प्रगट करतोस. There you lead us and guide us. तिथे तू आम्हाला मार्गदर्शन करून चालवतोस. There our character is made. तिथं आमचा स्वभाव बदलतो. There we become more loving, more आणि तिथे caring, आम्ही more जास्त forgiving, प्रेमळ, जास्त काळजी घेणारे आणि जास्त क्षमा करणारे होतो. more merciful, जास्त दयाळू होतो. more prudent. जास्त सुज्ञ होतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात, you can suddenly come under the covering of God. अचानक तुम्ही देवाच्या पंखांखाली येऊ शकता. Whether you are sitting in your office, ऑफिस मध्ये बसलेली असा, you are cooking in your kitchen, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असा, you are in the garden, बागेत असा, walking on the road, रोडवर चालत असा, you can sense His covering upon you. तुम्हाला त्याचं ते आवरण आणि ते पंख सातत्याने जाणवतील. Even when you have time, जेव्हा केव्हा तुमच्याकडे वेळ असेल, go into the closet. बंद खोलीत जा. The Father who is in secret, जो तुमचा गुप्त स्थळातला बाप आहे, there you talk to Him. तिथे तुमच्या बंद खोलीत जाऊन त्या गुप्त स्थळी वसणाऱ्या देवाशी बोला. Find comfort there. तिथून सांत्वन घ्या. Instead of spending time with the people of the world. उगीच जगातल्या लोकांबरोबर वेळ वाया घालवायच्या ऐवजी, Yes, when you have to work, you have to spend some time with them. हो अर्थातच तुम्ही नोकरी धंदा काम करताना तुम्हाला जगातल्या लोकांबरोबर पण थोडाफार वेळ घालवायला लागेल. But soon spend some time with God. पण लगेच तुम्ही देवाबरोबर पण थोडा वेळ घालवा. In your spare time, spend time with God. तुम्हाला जर काही जास्तीची वेळ असेल, सवड असेल, तर लगेच देवाच्या सानिध्यामध्ये बसा. Be aware of God. आणि देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्यात आहे याची जाणीव ठेवा. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, I thank you. प्रभू मी तुझे आभार मानतो. A great change is coming in my एक people, Lord. महान बदल माझ्या लोकांमध्ये येत आहे. A great change. एक महान बदल माझ्या लोकांमध्ये येत आहे. Everybody is changing, Lord. सगळे बदलत आहेत.
Thank you, Jesus, for this strength and power. धन्यवाद येशू या शक्तीसाठी आणि या सामर्थ्यासाठी. God's grace is upon you. देवाची कृपा तुमच्यावर आलेली आहे. God's healing virtue is in this place. देवाचा आरोग्याचा प्रवाह या ठिकाणी आलेला आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Say, I will stay consistently under your covering, Lord. आणि म्हणा, प्रभू तुझ्या पंखांखाली मी सातत्याने राहीन. I will always remember the name of the Lord. मी नेहमी प्रभू तुझं नाव लक्षात ठेवीन. Always remember the name of Jesus. नेहमी येशूचं नाव लक्षात ठेवा. Forget your name, but don't forget the name of Jesus. स्वतःचं नाव विसरलात तर चालेल, पण येशूचं नाव विसरू नका. Your name will not take you to heaven, but His name will surely take you to पण heaven. तुझं नाव तुला स्वर्गात नेणार नाही, पण येशूचं नाव तुला जरूर स्वर्गात नेईल. Say Jesus. म्हणा येशू. Come on, say Jesus. म्हणा येशू. Jesus. म्हणा येशू. धन्यवाद. Has not strength come in you? शक्ती तुमच्यामध्ये आली की नाही? When you say Jesus, जेव्हा म्हणता तुम्ही येशू, शक्ती आली की नाही? He is the Jehovah of the Old Testament. जुन्या करारातला हा यहोवा आहे. Jehovah. जेहोवा. When God told Moses, जिथे मोशेला देव बोलला, I'm giving you a name. मी तुला नाव देतो. The name I didn't even expose it to Abraham. जे नाव मी अब्राहमाला पण सांगितलं नाही. That name is Jehovah. ते नाव आहे यहोवा. Jesus is that Jehovah. येशू तो यहोवा आहे. So don't forget Jesus. तुम्ही येशूला विसरू नका. Praise God. हालेलुया. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.